हां, जॉइन झालेत ते. ओके सर. हो सर. सर मी सर्व आपल्याला इंट्रोड्यूस करू इच्छितो की रामिती ही रिजनल ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ट्रेनिंग मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट आहे. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे ॲग्रिकल्चरचे जे डिव्हिजन आहेत त्या प्रत्येक डिव्हिजनला म्हणजे एकूण 7 रामिती आहेत आणि ह्याच्यावरचे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं जे जे काही वेगळ्या योजना आहेत, क्रॉप टेक्नॉलॉजी आहे, तर या अनुषंगानं शासनानं प्रशिक्षणाची एक व्यवस्था तयार केलेली आहे. त्यामध्ये वनामती ही राज्यस्तराची अपेक्स इन्स्टिट्यूट आहे आणि त्याच्याखाली 7 रामिती जे आहेत ते ह्या रिजनल लेवलला काम करतात. तर कोल्हापूरला रामिती आहे आणि यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा हे 3 जिल्हे इन्व्हॉल्व आहेत. तर यामध्ये ॲक्च्युली आम्ही शेतकरी कृषी विभागाचे जे अधिकारी कर्मचारी आहेत यांच्यासाठी आपण प्रशिक्षण घेतो. त्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी असेल, वेगवेगळ्या योजना असतील किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेशन असेल, तर या अकाउंटचं असेल, या सर्वच्या अनुषंगाने आपण ट्रेनिंग घेतो. तर आता सध्या गुळाचा प्रश्न आहे आणि गुळाच्या एकीकडे संधी तर आहेत आणि एकीकडे प्रश्न पण भरपूर आहेत. म्हणजे लोकांचं मल प्रॅक्टिस असतील किंवा काही पारंपरिक असतील किंवा तंत्रज्ञानाचा अभाव असेल, तर या दोन्ही गोष्टीसाठी मधला भाग म्हणून रामितीने थोडा पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि त्यामध्ये आपण प्रशिक्षण तर सुरू केलेलं आहे. मी कालपासून प्रशिक्षण 3 दिवसाचं आयोजित केलेलं आहे. पण दुसरा पार्ट आपण असं करतोय की गुळासाठी एक व्यासपीठ नव्हतं. कारण गुळामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत, गुळागर चालक आहेत, ते आपापल्या व्यक्तिगत लेवलला जे मॅनेजमेंट आहे, म्हणजे तंत्रज्ञान असू दे, उत्पादन असू दे, विक्री असू दे किंवा जे पण असतील, ते आपापल्या लेवलला प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारचं संघटन नाही आहे किंवा कुठला प्लॅटफॉर्म नाही की त्यांना बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेज देता येईल. जसं आपलं आपण तज्ज्ञ आहात, पण आपली त्यांची भेट होऊ न झाली हा प्रश्न आहे. त्यामुळे गुळाच्या म्हणजे साखर ऊसाच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत अनेक लोक तज्ज्ञ उपलब्ध आहेत, पण तज्ज्ञांची त्यांची सांगड नसल्यामुळे तो प्रॉब्लेम थोडा येतो. तर हा उद्देश लक्षात घेऊन आम्ही रामितीनं सगळ्या लोकांचा एक ग्रुप तयार केलेला आहे. माझी पहिल्यांदा आपणास विनंती राहील की आपण सर्वजण त्या ग्रुपमध्ये जर सहभागी झाला तर लोकांची, गुराळघरांची जे काही डे टू डे प्रश्न आहेत किंवा काही त्यांना जर तुम्ही इनपुट देऊ शकला तर त्या निमित्तानं थोड्या लोकांना वेगळी दिशा मिळेल. हा एक आमचा उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश आहे की आम्ही 3 दिवसाचं जे प्रशिक्षण घेतलंय त्यामध्ये गुळाचे व्हॅल्युएडेड उत्पादन आणि व्हॅल्युएडेड प्रोडक्ट्स, त्याचबरोबर त्याची एक्सपोर्टमध्ये असलेली संधी आणि त्याला काय नेमकी स्ट्रॅटेजी पाहिजे, त्याचबरोबर गुळाचं आरोग्याचं महत्त्वापासून ते गुळ उसापासून, उसाच्या लागवडीपासून ते प्रक्रियेपर्यंत अशा अनेक गोष्टी आपण त्यात आणि पारंपरिक गुऱ्हाळघरापासून जे आपण काही नवीन तयार केलेत. आपले कलीग कदाचित कुलकर्णी साहेब सांगलीचे आहेत, त्यांचं पण लेक्चर आपण उद्या आयोजित केलेलं आहे. त्यांनी पण काही प्लॅन तयार केलेला आहे. तर या सगळ्यांची सांगड घालावी या उद्देशानं आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. माझा उद्देश आहे की आपलं जे तंत्रज्ञान आहे, मी ऐकून आहे, तर लोकांना नवीन गोष्टी माहिती व्हाव्या या उद्देशाने आपण आमंत्रित केलेलं आहे. भविष्यामध्ये साखरचं व्हाईट शुगर म्हणून जो काही आरोग्याच्या अनुषंगानं जी हानी आहे, त्या अनुषंगाने लोकांच्या मध्ये हेल्थ कॉन्शियसनेस तयार झालेला आहे. गुळाची मार्केट वाढत आहे, पण मधला एक जो पडदा आहे हे तंत्रज्ञानाचा आणि ठराविक लोकच म्हणजे आज गुऱ्हाळघरामध्ये जे मक्तेदार आहे ही पारंपरिक गुळव्यांची आहे आणि ती फक्त त्यांच्या त्यांच्या पारंपरिक फक्त अनुभवानं ती कौशल्य सिद्ध झालेलं आहे. नवीन आपल्याकडे एक सिस्टमॅटिक किंवा ऑटोमायझेशन वगैरे नसल्यामुळे ते त्यांच्यावर अवलंबून राहावं लागतं आणि नाईलाजानं पैशाची गुंतवणूक असल्यामुळे अनेक गुऱ्हाळघर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तर आपल्यासारखे जे तंत्रज्ञान आहेत किंवा तंत्र तुम्ही जे डेव्हलप केलेलं आहे ते जर लोकांना कळालं तर कमीत कमी ठीक आहे, व्यक्तिगत लेवलला नाही होणार, पण काही लोक संघटित होतील किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या आता नवीन तयार व्हायला आहेत. आपल्याकडे कोल्हापूरमध्येच फक्त जवळपास 2.25 लाख हेक्टर क्षेत्र ऊसाखाली आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये. आणि ह्याला साखरे सोडून दुसरा कुठलाच प्रोडक्ट तिथं आपण केला जात नाही. तर ह्या निमित्तानं भविष्यात आणि साखरेची निर्यात होत नाही कारण साखरेची फारशी तिथं बाहेर खप नाही. पण गुळाच्या माध्यमातून आपल्याला निर्यात वाढवता येईल किंवा लोकांना 4 पैसे जादा मिळण्यासाठी संधी मिळू शकेल. ऊसाच्या रसाच्या बाबतीत पण असेल तर ते पण सांगा आपण. आपला मर्यादित वेळेमध्ये आपला अप्रोच कॉन्टॅक्ट झाला आणि शॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्वजण अ, होकार देऊन या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी, मार्गदर्शनासाठी उपस्थित राहिला. त्याबद्दल मी पहिल्यांदा कृषी विभाग, रामिती आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं आपलं सर्वांचं माननीय प्रोफेसर डॉक्टर संजय महाजनी सर, प्रोफेसर नरेंद्र शाह सर, मी पहिले महाजनी सर हे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहेत. नरेंद्र सर शाह सर हे को प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहेत. विश्वंभर चव्हाण पाटील सर हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत. म्हणजे प्रोजेक्ट आहे तो फिजिबिलिटी स्टडी ऑफ जॅगरी मेकिंग अँड इट्स रिलेटेड प्रोडक्ट्स. तर हा एक चांगला प्रोडक्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की IIT सारख्या संस्थेनं अशा प्रकारचं ग्रामीण भागात जी काही मुख्य अर्थव्यवस्था आहे त्या उद्योगावरती भर देऊन एक संशोधनाचे प्रयत्न केला किंवा
यशस्वीपणे राबवला, त्याबद्दल खरंच ही कौतुकाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तर मी पहिल्यांदा सर्वांचा आभार व्यक्त करतो की आणि अभिनंदनही करतो या क्षेत्रामध्ये आपण काम केल्याबद्दल. त्याचबरोबर ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी मी आमंत्रणही देतो. आणि तिसरी गोष्ट आहे की आजच्या प्रशिक्षणाची उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा अभिनंदन करतो. आणि मी सरासरी आता प्रशिक्षणामध्ये आमचे कोल्हापूर विभाग जो आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यातले अधिकारी कर्मचारी आहेत. काही गुराळघर चालक पण आहेत. काही लोकांनी डायरेक्ट तिथं हे पण केलेलं आहे, प्रोजेक्टर लावलेलं पण आहे. त्यामुळे आणि काही लोक तिथं सहभागी आहेत. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांचं आपले जे मार्गदर्शन आहे ते कोल्हापूर जिल्ह्यासाठी किंवा कोल्हापूर विभागासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरणार आहे. आपला फारसा परिचय नसल्यामुळे मला इंट्रोड्यूस करता आलं नाही. पण मी सर्वांना विनंती करतो की आपल्या IIT पासून आपल्या व्यक्तिगतपर्यंत तर आपल्याला परिचयही करून द्यावा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जो गॅप आहे त्या अनुषंगाने मार्गदर्शन करा. थँक्यू सर. विशंभर. थँक्यू. प्रोफेसर शहा, तुम्ही सुरुवात कराल का? नमस्कार सगळ्या पार्टिसिपंट्सना आणि ऑर्गनायझर्सना सुद्धा, की म्हणजे आम्हाला तुम्ही ऑल्दो 3-4 दिवसापूर्वीच आम्हाला कल्पना आली या कार्यक्रमाबद्दल. आणि तर सर्वप्रथम म्हणजे आउटराईट मला असं सांगायचंय की काही वेळेला मराठीमध्ये बोलताना जर आमचे चुकून इंग्रजी शब्द आले तर क्षमा असावी, कारण IIT मध्ये ऑफिशियल लँग्वेज ऑफ इन्स्ट्रक्शन इज इंग्लिश. आणि तेवढं मराठीमध्ये एवढं तांत्रिक विषय सांगण्याची सवय नसल्यामुळे कदाचित आमच्या सवयीमुळे एखाद्या दुसऱ्या फ्रेजेस इंग्लिशमध्ये आम्ही वापरू. तर कसं आहे की हा जो ऊस आणि ऊसापासून गुळ बनवणं हा जो विषय आहे, तर त्यात आम्ही तिघही, म्हणजे मी IIT मध्ये आमचं एक सेंटर आहे, सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह फॉर रुरल एरियाज, आणि प्रोफेसर संजय महाजनी केमिकल इंजिनिअरिंगचे आहेत, आणि विश्वंभर स्वतः केमिकल इंजिनियर आहे. आमचा तिघांचाही या विषयाबद्दल थोडासा नजदीकी संबंध असा आहे की हे दोघं तर कोल्हापूरचेच आहेत, प्रोफेसर महाजनी आणि विश्वंभर, आणि मी स्वतः अकलूज सोलापूर जिल्ह्यातलं जिथे 2-3 शुगर फॅक्टरीज आहेत 15 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये. त्यामुळे अक्षरशः शाळेपासून आम्ही ऊस हा विषय बघितलेला आहे, ऊसाची शेती बघितलेली आहे, गुराळघर बघितलेले आहेत आणि शुगर फॅक्टरी बघितलेल्या आहेत. तर आणि गेली जवळजवळ 8-10 वर्ष आम्ही हा विषय KVIC म्हणून एक संस्था आहे त्यांच्याबरोबर हा विषय सुरू केला आम्ही, की ट्रॅडिशनल इंडस्ट्री आहे, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री आहे. आणि कोल्हापूरचं गुळामध्ये विशेष स्थान आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आपल्याकडच्या गुळाला किंवा ऊसाला जे GI म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंट कडून मिळालेलं आहे, जिओग्राफिक इंडेक्स ज्याला आपण जसं म्हणतो, की बासमतीसाठी हिमाचल प्रदेश किंवा पंजाब या एरियामध्ये गंगा खोऱ्यामध्ये जसा मिळाला, तसा ऊसाचा GI आपल्याकडे आहे. कारण आपल्याकडे तशा प्रकारची माती आहे आणि तशा प्रकारचं एक ट्रॅडिशनल परंपरागत ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा जो विषय आता ऑर्गनायझर्सने आम्हाला दिलेला आहे, स्वयंचलित गुराळ, म्हणजे गुराळामधलं मेकॅनायझेशन किंवा ऑटोमेशन आणि कार्यक्षम इंधन व्यवस्थापन, असे हे 2 मुद्दे आम्हाला ऑर्गनायझर्सने दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असं सांगायचा की आम्ही जेव्हा विषय शिकवतो फार्म मेकॅनायझेशन, तर त्याच्यामध्ये फार्म मेकॅनायझेशन मध्ये हे 3 मुद्दे अतिशय आवर्जून येतात. आणि कुठल्या परिस्थितीमध्ये आपण फार्म मेकॅनायझेशन करतो, एक तर म्हणजे आपल्याला ते वेळेत ऑपरेशन झालं पाहिजे. आणि आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वीच मला विश्वंभर पाटलांनी एक तुमच्या भागातल्या न्यूजपेपरचं कटिंग पाठवलं, की ज्याच्यामध्ये क्लिअरली लिहिलं होतं की यावर्षी ऊस तोडणाऱ्या टोळ्यांचे काय प्रॉब्लेम आहेत आणि साखर कारखाने गुराळघरांना कशा प्रकारचा सॉर्ट ऑफ डिफिकल्टीज येणार आहेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये हे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्री असल्यामुळे गुळ बनवणं, की त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारचं फार्म मेकॅनायझेशन इंट्रोड्यूस करता येईल. आणि म्हणजे ड्रेजरी रिमूव्हल एक हा पण त्याच्यातला विषय आहे. कारण की आम्ही जेव्हा 7-8 वर्षापासून या विषयावरती काम करतो, जवळजवळ एक 200 गुराळघर तरी आम्ही कमीत कमी सर्वे केले असतील कोल्हापूर भागात आणि दौंड भागामध्ये. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही असं बघतो की जे आत्ता लोक गुळ बनवतात त्यांची मुलं गुळ बनवतीलच की नाही हे याची शाश्वती नाहीये.
आणि दुसरा डेटा असा सांगतोय की 10 वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 1200 गुऱ्हाळघरं होती. आता त्याची संख्या जवळजवळ 550-600 वरती येऊन ठेपलेली आहे. कारण हे जे याच्यामधलं ड्रेजरी आपण ज्याला म्हणतो किंवा काबड कष्ट लागणार आहेत, जे दिवसाला 14-14 तास लोक काम करतात. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गुऱ्हाळघरांमध्ये बघितलं आणि दौंडमध्ये तर आम्ही बघितलं 22-22 तास लोक याच्यावरती काम करतात, 2 तास फक्त झोप घेतात. आणि तिसरी महत्वाची हे आहे की भूमिका मेकॅनायझेशन आपण कुठे करू, तर ती प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट. तर हे जे आम्ही संशोधन करताना जे काही सर्वे केला त्याच्यामध्ये एक साधी बाब तुम्हाला सांगतो की जो काही ऊस गाळल्यानंतर जो काही बगॅस राहतो, तर तो बगॅस जाळून आपण म्हणजे त्याला आपण इन सिटू यूज ऑफ फ्युएल असं म्हणतो, तोच त्याचा इंधन म्हणून उपयोग होतो. तर आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे क्लिअरली असं दिसून आलं की 1 किलोपेक्षा पण कमी बगॅसमध्ये 1 किलो गुळ बनवायला लागतो. तर हा असा एक आम्ही इंडेक्स आणि याच्यावरती पब्लिकेशनही केलं आणि बराचसा त्याच्यावरती आम्ही आमच्या एका PhDच्या विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती इन्क्लूड केलेलं त्याच्या संशोधनात, त्याच्या थिसिसमध्ये, की 1 किलोपेक्षा कमी बगॅस लागत असताना जर तुम्ही सर्वे केला गुऱ्हाळघरांचा, तर कमीत कमी 3 ते 4 किलो हा बगॅस वापरला जातोय. याचा अर्थ काय होतोय की अतिशय इनिफिशियंटली असं म्हणायला हरकत नाही की हे जे इंधन जाळण्याची जी आपण फर्नेस वापरतो किंवा जी प्रक्रिया आहे, तर होतंय काय की जो चिमणी मधला आम्ही त्या धुराचं टेम्परेचर जेव्हा घेतलं तेव्हा ते टेम्परेचर 200, 250, 300 पर्यंत जात होतं. म्हणजे काय की तो जो बगॅस जाळल्यानंतर त्याची जवळजवळ 1/3 शक्ती, उष्ण्याची क्षमता ही चिमणीच्या बाहेर पडत होती. तर म्हणून हे आम्ही मग त्याच्यामध्ये एक थोडंसं इंटिग्रेट केलं की कशा प्रकारे आपण थर्मिक फ्लुइड वापरून त्याला ती जे पॅन आहे तर त्याची त्या थर्मिक फ्लुइडची उष्णता देऊन आणि ते अतिशय कार्यक्षम पद्धतीने इंधन कसं वापरता येईल. कारण हा जर बगॅस समजा भले आपण 3-4 किलो आता वापरत असो, तर त्याच्यातला जरी आपण 2 किलो वरती जरी आलो, तर हा 2 किलो वाचलेला बगॅस आपण याच्या फ्युएल ब्रिकेट्स बनवून बाजारामध्ये विकू शकतो. त्याला आरामात 7 ते 8 हजार रुपये टन असा भाव मिळतो. आणि मग अशा रीतीने जर त्या गुळ बनवणाऱ्या व्यक्तीचं, त्या शेतकऱ्याचा जो गुळ बनवतोय, त्याला जर हा एक ऍडिशनल फायदा झाला, तर त्याची एक इकॉनॉमिक सस्टेनेबिलिटी वाढल्यामुळे आपण एक त्याला एक जोडधंदा म्हणून देऊ शकतो. किंवा असे लोक गोळा करणारेही बऱ्याच ठिकाणी आहेत की हा याचा बगॅस पासून जे ब्रिकेट्स बनतात ते इंधन मधून निरनिराळ्या फॅक्टरीजमध्ये ते कोळशाला एक अल्टरनेटिव्ह म्हणून लोक त्याचं 7 ते 8 हजार रुपये पर टन आणि त्याला रेडीमेड भाव आहे. तर या 2 गोष्टी अतिशय आवर्जून सांगाव्याशा वाटतात. आणि दुसरं असं की मध्यंतरी जेव्हा म्हणजे पावसाची कमतरता होती, तर त्यावेळेला आपल्याकडे इतक्या शुगर फॅक्टरीज वाढलेल्या आहेत वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, तर त्या ऊसासाठी फॅक्टऱ्यांच्या मध्ये मारामारी होत होती. त्यामुळं गुळाकडे ऊस, गुऱ्हाळांकडे ऊस वळवणं हा एक थोडासा अवघड प्रकार होता. आता यावर्षी, मागच्या वर्षी इनफॅक्ट जास्त पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळे मी असं ऐकलं की काही ठिकाणचा ऊस सुद्धा पाण्यात गेलेला आणि तो ऊस मग तिथं जाऊन त्या हार्वेस्टरने हार्वेस्ट करता येत नाहीये. आणि मगाशी जसं सांगितलं की आता त्या लेबरच्या टोळ्या ज्या बाहेरून येतात किंवा ज्यांना बांधलेलं असतं त्याही लोक येत नाहीयेत. तर तो व्यवस्थित पद्धतीने आपण जर गुळ केला तर आपल्याकडे तो शेतकरी कसा ऊस देऊ शकेल, हा पण एक विषय आम्ही हँडल केलेला आहे. आणि एवढं मी एक असं बॅकग्राऊंड सांगून मी माझे कलिग जे आहेत प्रोफेसर महाजनी, त्यांना असं रिक्वेस्ट करेल की ही हा जो प्लांट आम्ही बांधलेला आहे गेल्या 3 वर्षामध्ये आणि मागच्या वर्षीपासून आम्ही असा कमर्शियल पद्धतीने पण गुळ करून बाजारामध्ये मार्केटिंगचा सुद्धा विषय आम्ही हँडल केलेला आहे. तर त्या प्लांट बद्दल, त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि त्याचे इक्विपमेंट आणि काय आहेत आणि त्या प्लांटचं वैशिष्ट्य काय आहे हे मी त्यांना सांगायला विनंती करतो. थँक्यू. थँक्यू सर. संजय.
Professor Mahajani, are you there? Sorry, I was on mute. Yeah, okay. तो नमस्कार आणि सर्वप्रथम तुमचे आभार, धन्यवाद रादर, की ज्यामुळे तुम्ही आम्हाला या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं. जसं डॉक्टर शहा म्हणाले, थोडंसं मराठी इंग्लिश असं कॉम्बिनेशन होईल माझ्या बोलण्यामध्ये, तर तेवढं सांभाळून घ्या. काय प्रॉब्लेम. तर मी आता म्हणजे डॉक्टर शहानी बॅकग्राऊंड दिलीच आहे आणि IIT गेल्या 10 वर्ष तरी याच्यावर काम करते कमीत कमी. आणि अगदीच इतिहास सांगायचा झाला तर पहिल्यांदा हा प्रोजेक्ट KVIC-नं आम्हाला स्पॉन्सर केला होता, खादी विलेज इंडस्ट्रीज. नंतर राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं त्यामध्ये इंटरेस्ट घेतला. ही स्टेट गव्हर्नमेंटची फंडिंग एजन्सी आहे. आणि त्यानंतर IIT मध्ये एक टाटा सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अँड डिझाईन म्हणून एक नवीन सेंटर झालंय की जे सोशल सेक्टरसाठी रिसर्च प्रमोट करतं. तर त्यांनी ह्याला सपोर्ट केला आणि आता पुन्हा RGSTC याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलाय. म्हणजे गेले 10 वर्ष आम्हाला कंटिन्युअस या क्षेत्रांमध्ये रिसर्च आणि संशोधन करण्यासाठी गव्हर्नमेंट सपोर्ट करते. तर गव्हर्नमेंटचे सर्वप्रथम आभार. आणि याचा आणखीन एक अर्थ असा आहे की खरोखरच या क्षेत्रामध्ये काम करण्याची जरूर आहे. कारण गुळ हा जर विषय घेतला तर गेले म्हणजे साखरेच्या अगोदर पासून लोक गुळ खात आहेत, बनवत आहेत. पण त्याच्यामध्ये ती जी प्रोसेस तुम्ही पाहिली गुळ बनवण्याची किंवा जी गुऱ्हाळ घरं पाहिली तर 200 वर्षापूर्वीचं गुऱ्हाळ घर आणि आत्ताचं गुऱ्हाळ घर यामध्ये फारसा तुम्हाला फरक जाणवणार नाही. आणि ह्याचं कारण सुद्धा पहिल्यांदा प्रिन्सिपल साहेब म्हणाले त्याप्रमाणे हा जो बिझनेस आहे पूर्ण गुळाचा हा सगळा काही ठराविक लोकांच्या हातात आहे. एक कुटीरोद्योग म्हणून बघितलं जातं याच्याकडे. त्यामुळे सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च या गोष्टी फारशा फिरकलेल्या नाहीये गुळाच्या एकंदरीत बिझनेसमध्ये म्हणा किंवा त्याच्या प्रोडक्शनमध्ये म्हणा. तर त्या दृष्टीनं आणि एकीकडे बघायला गेलं तर गुळ हा साखरेपेक्षा जास्त न्यूट्रिशियस आहे, म्हणजे आरोग्यासाठी जास्त तो उपयुक्त आहे. तर म्हणजे लोकांनी जास्त गुळ खावा की साखर खावी स्वीटनर म्हणून, तर गुळ खावा. पण मग झालं असं की साखरेची जी प्रोसेस आहे ही म्हणजे वेस्टर्न कंट्रीज कडनं आपल्याकडे आली, ती टेक्नॉलॉजी आली आणि त्या टेक्नॉलॉजी प्रमाणे साखर बनवणं हे फार सोपं आहे हे लक्षात आलं. मोठ्या प्रमाणावर बनवणं सोपं आहे हे लक्षात आलं आणि त्यामुळे मोठमोठ्या ठिकाणी कारखाने बांधले गेले आणि लोकांच्या दैनंदिन जीवनात आपल्या जेवणामध्ये किंवा आपल्या एकंदरीत सगळ्या इटेबल्समध्ये साखरेचं प्रमाण वाढलं. ह्याचा आरोग्यावर थोडासा नाही म्हटलं तरी दुष्परिणाम झाला. पण आता पुन्हा बरीच लोक ही आरोग्याच्या बाबतीमध्ये जास्त सतर्क राहायला लागलेत आणि आता स्पेशली लास्ट 5-6 मंथ्स म्हणजे कोविडमुळे तर आणखीनच थोडासा जास्त परिणाम झाला आणि त्यामुळे गुळाकडे पुन्हा लोक वळतील अशी अपेक्षा आहे. पण नुसतंच लोक गुळाकडे वळून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीये. कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली आहे का हा विचार केला पाहिजे, तंत्रज्ञान तेवढं डेव्हलप झालंय का हा विचार केला पाहिजे. कारण गुळ म्हणजे असं लक्षात येईल की ज्या अर्थी ही गुऱ्हाळ घरं एवढे वर्ष डेव्हलप झाली नाहीत त्या अर्थी लोकांनी त्यामध्ये काही विशेष लक्षच घातलं नाही. लोकांनी म्हणजे जे सायंटिस्ट आहेत, जे टेक्नॉलॉजिस्ट आहेत, इंजिनियर्स आहेत, ह्यांनी त्यामध्ये लक्ष घातलं नाही. याचं लक्ष न घालण्यामागचं कारण सुद्धा असं की त्याच्यामध्ये जास्त पैसा नव्हता आणि बराचसा पैसा हा खूपसा हा त्याची जी मार्केट चेन जी आहे, सप्लाय चेन आहे, यामध्ये शेतकरी किंवा गुळ बनवणाऱ्यांना जास्त पैसा मिळत नाही तर बाकीच्या लोकांना मिळतो जास्त पैसा. आणि प्लस असं आहे की गुळ हा हायजेनिक पद्धतीने बनवला जात नाही, त्यामुळे सुद्धा आता शहरांमध्ये सुद्धा तो वापरण्याचं प्रमाण कमी होत आहे. आणि शहा सर म्हणाले त्याप्रमाणे काही वर्ष गेली गुऱ्हाळ घरं पण कमी होत चालली आहेत. कोल्हापूरचं उदाहरण घ्यायचं झालं तर जवळजवळ 50% गुऱ्हाळ घरं झालेली आहेत. तर सांगायचा उद्देश असा आहे की या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजी आणि तंत्रज्ञान हे फार मोठ्या प्रमाणावर आणण्याची जरूर आहे. आणि आम्ही 10 वर्ष जरी काम करतोय तरी आम्हाला असं जाणवते की अजूनही आमच्यासारख्याच 10 लोकांनी ह्याच्यामध्ये काम करण्याची जरुरी आहे. आणि तरी सुद्धा बरेच दिवस लागतील की ज्यायोगे आपल्याला गुळ हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी खर्चामध्ये. तर ही बॅकग्राऊंड देऊन तुम्हाला मी थोडंसं एक प्रेझेंटेशन देईन इथे. म्हणजे असं प्रेझेंटेशन ते की आम्ही आत्ता जो प्रोजेक्ट करतोय हा
वारणानगरमध्ये आम्ही एक गुळाचा प्लांट टाकलेला आहे, एक प्रायोगिक तत्वावर प्लांट टाकलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही एक नवीन पद्धतीचं गुऱ्हाळघर बनवलं आहे. आणि म्हणजे असं की बाबा आता केमिकल इंजिनियर किंवा प्रोफेसर शाह ॲग्रिकल्चर इंजिनियर आहेत, तर ह्यांच्या अंडरस्टँडिंग मधून आपण या प्रोसेसकडे एक नवीन दृष्टिकोनातनं बघू असं आम्ही सुरुवात केली. म्हणजे एक्झिस्टिंग गुऱ्हाळघरं जी आत्ताची गुऱ्हाळघरं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत, तर शाह सर म्हणाले त्यामुळे जवळजवळ 200-300 गुऱ्हाळघरं आम्ही पालथी घातलेली आहेत. तर ते आणि प्लस तिथे जाऊन आम्ही स्वतः बसलेलो आहे, त्यांचे प्रोसेस मॉनिटर केलेले आहेत दिवस रात्र. हे मला चांगलं आठवतंय ते की आमचे स्टुडंट आणि आम्ही सगळे ग्रुप सेन्सर्स आणि बरेच अनालायझिंग इन्स्ट्रुमेंट्स घेऊन जाऊन बसायचो तिथे. लोक विचारायचे काय करताय तुम्ही वगैरे. तर सांगायचं उद्देश असा की हे सगळं अभ्यास केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की एक नवीन पद्धतीनं आपण काहीतरी करायची जरूर आहे आणि लकीली आम्हाला सपोर्ट मिळाला गव्हर्नमेंटचा आणि त्यातनं मी हे एक नवीन पद्धतीचं गुऱ्हाळघर म्हणा किंवा गुळाची फॅक्टरी म्हणा अशी एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून अशी ती तिथे बांधलेली आहे. आणि निश्चितच कोणाला जर इंटरेस्ट असेल तर जाऊन ती पाहावी. आता सुद्धा प्रोडक्शन चालू आहे तिथे आणि आता चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याचं ओव्हरऑल इकॉनॉमिक्स पण काय आहे ते थोडंसं तुम्हाला मी सांगेन किंवा विश्वंभर आमचे तिथले प्रोजेक्ट मॅनेजर आहेत ते तुम्हाला त्याच्यावर जास्त आणखीन प्रकाश टाकतील. तर मी आता एक प्रेझेंटेशन तुमच्याशी शेअर करतो आणि त्या तिथे जो प्लांट आहे त्यामध्ये आम्ही काय काय केलंय हे आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणजे आता जो शाह सरांनी इंधनाचा प्रश्न उपस्थित केला किंवा एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू गुळाच्या प्रोसेसमध्ये आपल्याला काय करता येईल ते तिथे आता आपल्याला व्यवस्थित पाहता येईल. म्हणजे की आम्ही बऱ्यापैकी तिथे एनर्जी वाचवलेली आहे. एक मिनिट मी आता प्रेझेंटेशन देतोय. एक मिनिट ऑलरेडी कोणतरी प्रेझेंटेशन देत आहे तर त्यांनी ऑफ केलं तर मला शीतल शेळके. हा राईट राईट ओके. तुम्हाला फाईल दिसतीये? हॅलो. हा दिसते दिसते. हा दिसते दिसते दिसतंय. चालेल चालेल ओके. तर एक मिनिट फुल स्क्रीनवर जातो. तर प्रोजेक्टचं टायटल आहे फिजिबिलिटी स्टडी ऑफ जॅगरी मेकिंग अँड रिलेटेड प्रॉडक्ट्स. तसं जनरलच नाव आहे कारण या नावाच्या अंडर आपल्याला बरंच काय करता येण्यासारखं आहे आणि आमचा तोच उद्देश आहे. आम्ही आता मी असं म्हणत नाही की आमचं सगळं संशोधन संपलेलं आहे. आता आम्ही कदाचित मला विचाराल तर 20-25% पण आम्ही अचीव्ह केलेलं नाहीये कारण या विषयात बरंच काय शिकण्यासारखं आणि तसं कॉम्प्लेक्स विषय आहे हा. बराच साखरेपेक्षाही गुळ हा समजायला बराच अवघड आहे. ते जाऊ दे. म्हणजे ही स्लाइड आम्ही काय काय केले त्याच्यावर आहे. तर त्याहीपेक्षा आता मी ट्रॅडिशनल पद्धतची साखरे गुळ बनवण्याची आहे त्याची काही चित्र इथे दिसत आहेत तुम्हाला. क्रशिंग, लायमिंग म्हणजे आपण चुना लावतो, नंतर गरम करतो आपण, नंतर त्यानंतर मळी रिमूव्ह करतो, स्कम म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. इव्हॅपरेशन करतो म्हणजे पाणी काढून टाकतो वाफेच्या स्वरूपामध्ये. नंतर बऱ्यापैकी तो ढवळतो आपण. म्हणजे तो खालती पहिलं जे चित्र आहे ते आपण त्याला वाफामध्ये घेऊन त्याला ढवळलं जातं, घोटवणं म्हणतात त्याला. आणि नंतर ते मोल्डिंग करतात आणि मोल्डिंग नंतर मग ती जॅगरी किंवा गुळ हा बाजारात विकला जातो. तर ही प्रोसेस बऱ्याच म्हणजे आता जे अटेंड करतायत त्यांना सगळ्यांनाच माहिती असावी कदाचित. ते पण म्हटलं एक काहीतरी सगळे आपण एका प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा यावं आणि मग पुढच्या गोष्टी कराव्यात म्हणून मी पहिल्यांदा ही स्लाइड ठेवली. आणि यामध्ये मगाशी प्रिन्सिपल साहेब म्हणाले त्याप्रमाणे एक व्यक्ती फार महत्वाचा आहे तो म्हणजे गुळव्या. आणि या गुळव्याच्या स्किलमुळे त्यांनी वर्षानुवर्ष तो काय त्यांनी शिकून आणि प्रॅक्टिसनं जे अनुभवलंय त्यातनं तो चांगल्या प्रकारे गुळ बनवू शकतो. आणि ती कला आत्मसात करणं भयंकर अवघड आहे. मी मुद्दाम शब्द वापरला कला कारण कसं आहे ना त्यामागचं जे शास्त्र आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे आणि म्हणजे पूर्णपणे फारच कमी लोकांना माहिती आहे. कदाचित आम्ही जेव्हा चालू केलं आणि आम्ही जेव्हा म्हणजे लिटरेचर पाहिलं या विषयामधलं तर आम्हाला फार काही त्यात कोणी विशेष काम केलेलं आढळलं नाही. त्यामुळे हे शास्त्र मी असं म्हणेन की कोणालाच माहित नव्हतं त्यावेळी. आणि मग तिथून आम्ही सुरुवात केली आणि माझ्याकडे काही स्लाइड्स आहेत आणि मी प्रत्येक गोष्ट गुळाच्या प्रोसेसमध्ये कशासाठी करतात ह्याचं शास्त्र युक्त कारण जे आहे
ते शास्त्रोक्त कारण म्हणा वाटलं तर ते आम्ही व्यवस्थित पुढे आणलेलं आहे आणि ते आम्ही पब्लिश केलेलं आहे इंटरनॅशनल जर्नलमध्ये. म्हणजे सांगायचा उद्देश असा की इंटरनॅशनल जर्नल असं मी का म्हटलं, कारण जेव्हा तुम्ही एखादं पब्लिश करता लिटरेचर इंटरनॅशनल जर्नलमध्ये, तेव्हा बरेच त्यात क्रिटिक असतात, ते इव्हॅल्युएट करतात तुमचं वर्क आणि त्यातनं हे आमचं काम पुढे गेलेलं आहे याचा अर्थ त्याला बऱ्यापैकी मान्यता मिळालेली आहे. तर पुढे जातो मी. तर आता त्यात काय काय नवीन गोष्टी केल्या. आता पहिली गोष्ट ही क्लॅरिफिकेशन आहे. तर ही आता आम्ही काय केलंय की क्लॅरिफिकेशन हे फक्त, आता तुम्ही पाहिलं तर असं होतं की ते गरम केल्यानंतर ती जी मळी असते, या 2 प्रकारच्या मळी आहेत, सोनमळी आणि ढोळमळी पहिल्यांदा येते, तर त्या फ्लोट होतात, म्हणजे त्या तरंगतात आणि तरंगून त्या वरनं काढल्या जातात. आता ही जी पद्धत आहे ना, ही पद्धत चांगली आहे पद्धत, त्यामुळे गुळ एकदमच स्वच्छ, आपला रस एकदमच स्वच्छ होतो वगैरे, सगळं ठीक आहे. पण उद्या तुम्ही विचार करा, समजा आपल्याला गुळाला साखरेशी कॉम्पिटिशन करायची आहे. साखर ज्या प्रमाणात बनवली जाते एका फॅक्टरीमध्ये, त्याच्या 100% कपॅसिटीनं पण गुळ बनवलं जात नाही एका युनिटमध्ये. तर आपल्याला जेव्हा ते स्केलअप करायचं असेल, त्याचं प्रमाण वाढवायचं असेल, तर असं हे तरंगणारी जी मळी आहे ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कशी काढली जाणार, तर ते अवघड आहे. तर त्यासाठी आम्ही मग नवीन काय करता येईल, तर आम्ही मग साखरेच्या कारखान्यात ज्या प्रकारे केलं जातं की बाबा ते वरती तरंगण्याऐवजी आपण अशा प्रकारचे काही त्यामध्ये ऍडिटिव्ह टाकले, हे चांगले ऍडिटिव्ह, म्हणजे ह्याला काय केमिकल अशी नाही आहे ती, तर त्यामुळे ते तरंगणारी जी मळी आहे ती खाली बसेल आणि खाली बसल्यामुळं जो क्लिअर ज्यूस जो आहे वरनं ओव्हरफ्लो होईल. त्यामुळे हे कंटिन्युअस प्रोसेस म्हणतात की बाबा एका बाजूनं तुम्ही जेव्हा ऊस क्रश करता, दुसऱ्या बाजूनं तुमचा गुळ हा कंटिन्युअस आला पाहिजे, अशी त्याला कंटिन्युअस प्रोसेस म्हणतात. आता ज्या प्रकारे गुळ बनवला जातो तो बॅच प्रोसेसमध्ये बनवला जातो. तर कंटिन्युअस प्रोसेस करण्यासाठी आपल्याला क्लॅरिफिकेशन म्हणजे मळी काढण्याची जी पद्धत आहे ही जरा वेगळ्या पद्धतीने करावी लागेल. तर तुम्ही जी 2 चित्र बघत असाल, तर वरचं चित्र हे कन्व्हेन्शनल पद्धतीचं आहे. सर आवाज तुटतोय सर. हॅलो, आवाज तुटतोय? हो नाही चव्हाण साहेब, तुमचा नेटचा प्रॉब्लेम आहे, बाकीचा आवाज क्लिअर येतो. हा, मला पण आवाज येतोय, मला येतोय बरोबर. तुमचा नेटचा प्रॉब्लेम असेल तर कन्फर्म करा. आवाज क्लिअर आहे. हा सर, सुरू. राईट. तर आता तुम्ही जी 2 चित्र बघताय, तर वरचं हे आपल्या म्हणजे कन्व्हेन्शनल गुऱ्हाळघरामधलं आहे, म्हणजे नेहमीची पद्धत जी वापरली जाते ते. आणि खालचं चित्र जे आहे, आमचा जो प्लांट आहे वारणानगरचा, तर तिथे हे लावलेले 2 कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, ज्यामध्ये मळी ही खाली सेटल होते आणि त्यामुळे कसं होतं की वरनं सगळा क्लॅरिफाईड ज्यूस म्हणतो आपण त्याला, स्वच्छ रस जो आहे हा आपण ओव्हरफ्लो होतो. आता त्याच्यात अजूनही बराच स्कोप आहे हे करण्यासाठी, काय म्हणतात, सुधारणेचा. कारण काय आहे ना, ह्या सगळ्या पूर्ण प्रोडक्शन पद्धतीमध्ये आणि एंटायर बिझनेसमध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की गुळाची पद्धत, गुळ बनवण्याची पद्धत ही ऊसावर बरीचशी अवलंबून असते. म्हणजे मी आज राधानगरीमधनं ऊस आणला आणि उद्या कागलमधनं आणला आणि परवा वारण्यामधनं किंवा कोडोलीमधनं आणला, तर ह्यामध्ये बराच फरक असतो. म्हणजे बराच अशा अर्थाने की गोडव्यामध्ये कदाचित कमी असं असेल, पण गुळाचा जो मळी काढण्याचा जो हे आहे, जो त्यातला जो कंपोनंट आहे, तो त्यामध्ये बराच फरक असू शकतो. आणि त्यामुळे एकदम स्टँडर्डाइज करणं भयंकर अवघड आहे, जे साखरेच्या लोकांना जमलेलं आहे. ओके, म्हणजे त्यामुळे गुळासाठी थोडंसं, म्हणून मी मगाशी म्हटलं गुळ हा समजण्यासाठी जास्त अवघड आहे साखरेपेक्षा. तर हे आम्ही एक मॉडिफिकेशन केलंय. दुसरं मॉडिफिकेशन आहे ती हिटिंग सिस्टम. म्हणजे नॉर्मली कसं करतात हीट, तर हे अशा प्रकारे हिट करतात, हे चित्र तुम्हाला दिसत असेल आणि हे सगळ्यांनीच पाहिलं असेल की आपल्याकडे एक चुलव्या असतो तो चिपाड घेऊन तो टाकतो त्या भट्टीमध्ये आणि भट्टीच्या वर आपला पॅन आहे आणि पॅन मधनं इव्हॅपरेशन होत आहे. तर त्या ठिकाणी आम्ही ही पद्धत आणली आहे. ही 3 चित्र दिसतात, ही मॉडिफाईड प्लांट मधली आहेत. ही थोडीशी पूर्वीची आहेत. आता जर तुम्ही जाऊन पाहिलं तर ह्याच्यापेक्षा चांगलं चित्र तुम्हाला बघायला मिळेल. अर्थात हे जे रंग दिसत आहेत ते ओरिजिनल रंग आहेत बरं का, त्यामध्ये आणखीन काही केमिकल ऍड केलेली नाही आहेत. तर हे जे स्टेनलेस स्टीलचे पॅन्स आहेत, तर त्याच्या खाली मगाशी शहा सर म्हणाले तसं काही कॉइल्स लावलेले आहेत आणि कॉइल मधनं हे तेल त्यातनं सर्क्युलेट होतं आणि तेल हे वेगळ्या ठिकाणी, म्हणजे हा जो माझा जो कर्सर फिरतोय
तर तिथे हा जो बॉयलर म्हणतात त्याला किंवा बर्नर म्हणतात, तिथे ते हीट होतं आणि हॉट ऑइल आहे प्लांट मधनं सर्क्युलेट होतं. हनुमान शिंदे सर माईक म्यूट करा. तर त्यामुळं काय झालंय की बराच आपल्याला कंट्रोल आला हिटिंगवर. जो एरवी कसं होतं, आता तुम्ही जेव्हा गुळाघरात तुम्ही पूर्णपणे बॅच जर तुम्ही ऑब्झर्व केली तर काय लक्षात येईल की हा जो गुळव्या असतो हा चुलव्याला सारखे काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असतो. तो सांगतो की आता कमी घाल, आता जास्त घाल वगैरे. हा जो प्रकार म्हणजे एखाद्या माणसावर जो अवलंबून आहे तो आपण इथे यंत्राद्वारे ऑटोमेशननं आत्मसात केलेला आहे किंवा तो प्रॅक्टिस केलेला आहे. त्यामुळे हा कंट्रोल हिटिंगवर चांगला येतो याच्यामुळे, आणि ते आता आम्हाला कळलेलं आहे याच्यामध्ये. आणि गेले म्हणजे सांगायचा उद्देश काय की नुसतंच आम्ही प्रयोग नाही केला, तर गेले 3-4 वर्ष आम्ही कंटिन्युअस गुळ बनवतोय. आमच्याकडे गुळ बनवणारी जी माणसं आहेत ती कुठून गुऱ्हाळघरातनं आलेली नाही आहेत, ही तिथलीच यंग लोक आहेत, त्यांना आम्ही ट्रेन केलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा लोकांना असं वाटायचं की आपल्याला गुळ बनवायचं म्हणजे काहीतरी गुळव्याकडनं ट्रेनिंग घेतलं पाहिजे, पण आम्ही आम्हाला अर्थात थोडा वेळ लागला, पण ती कला आम्ही आत्मसात केली आणि आता आम्ही त्याला सायन्स म्हणतो, कला नाही म्हणत. ओके. तर पुढचं एक आणखीन इनोव्हेशन आहे. ह्याला आता क्रिस्टलायझेशन हे सायंटिफिक लँग्वेज मध्ये नाव आहे त्याला, पण आपलं क्रिस्टलायझेशन म्हणजे नेहमीच्या लँग्वेजमध्ये ते घोटवणं. म्हणजे गुळ झाल्यानंतर त्याचा जो थिक सिरप जो असतो, घट्ट जो रस असतो, तो गुळव्या म्हणतो किंवा आता थांबवा आता हीट करायचं, आणि मग ती जी परत घेऊन ती ते त्या ह्याच्यामध्ये टाकतात, त्या वाफ्यामध्ये टाकतात, आणि नंतर मग हळूहळू त्याला ते स्टर करतात. तर हे चित्र दिसतंय ते त्याचंच आहे. हे कन्व्हेन्शनल गुऱ्हाळघरामधलं आहे, आणि हे आम्ही व्यवस्थित स्टडी केलं. आणि ही प्रोसेस ही कन्व्हेन्शनल क्रिस्टलायझेशन म्हणतात. म्हणजे की काय की यातले जे साखरेचे कण आहेत गुळामधले हे सॉलिडिफाय होतात आणि एका ठराविक पद्धतीने ते सॉलिडिफाय व्हायला पाहिजेत. म्हणजे आता हे घोटवणं जो प्रकार तुम्हाला दिसतोय हा लोकांनी आत्मसात केलाय बऱ्याच दिवसांनी. हा जास्त जोराने त्यांनी घोटवलं तरी चालणार नाही किंवा कमी जोराने घोटवलं तरी चालणार नाही. हे ठराविक फोर्स देऊन एका ठराविक स्पीडनं घोटवलं पाहिजे, मगच तो गुळ होतो. तर म्हणजे आता हे का असं, तर त्यासाठी आम्ही कारणं शोधून काढलेली आहेत आणि त्याच्यावर पण आम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे काही पब्लिकेशन्स पण केलेली आहेत. तर हे जे सायन्स आहे त्यामागचं हे फार कमी लोकांना माहिती होतं, किंवा मी तर म्हणत की ते कोणालाच माहित नव्हतं, कारण त्याचं कुठेच इंटरनॅशनल लिटरेचरमध्ये तसं कुठे नमूद केलेलं नव्हतं. तर त्यामुळं काय झालं, हे आम्हाला समजल्यामुळे आम्ही नवीन प्रकारचा क्रिस्टलायझर तयार केला. तो हा तुमच्या खालच्या चित्रामध्ये दिसतोय, एक स्क्रू कन्व्हेअर टाईप क्रिस्टलायझर आहे हा. आणि यामधून म्हणजे आपल्याला तिथे कुठे मॅन्युअल कंपोनंट दिसत नाही बघा, आणि तो सरळ जातो. म्हणजे जो थिक सिरप ह्याच्यामध्ये पडला तर हा स्क्रू फिरत असतो. त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे होता, मी आता अनफॉर्च्युनेटली आत्ता मला तो सापडला नाही कुठे आयत्या वेळी. तर तो गुळाचं जे आहे ते तो जो सिरप आहे तो लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे द्रव म्हणून एका बाजूला येतो आणि दुसऱ्या बाजूला तो सेमी सॉलिड फॉर्म मध्ये बाहेर पडतो, आणि तो अशा प्रकारे बाहेर पडतो की तो मोल्डिंगसाठी रेडी आहे. तर आता मोल्डिंग जी पद्धत आहे ही कन्व्हेन्शनल पद्धतीमध्ये कशी केली जाते, अशी केली जाते. आता हे कोणी गुळ खाणाऱ्या माणसाने हे जर चित्र पाहिलं तर तो गुळ कदाचित खायचं सोडून देईल, कारण हे माणसं तिथे बसलेली आहेत, म्हणजे काय अर्थात चप्पल पण त्यांनी घातलेली आहे. पण त्यामुळे थोडंसं नाही म्हटलं तरी त्यात हायजीन हा प्रकार जरा कमी आहे. आणि त्या लोकांना सुद्धा कसं आहे की ज्या प्रकारे ते मोल्डिंग केलं जातं त्या प्रकारे मग त्या पद्धतीमध्ये त्यांना ते त्यामध्ये वाफ्यामध्ये उतरावंच लागतं. छोटे छोटे जर करायचे असतील तर, मोठे करायचे असतील तर कदाचित ते त्यांच्या त्या काय म्हणतात त्याला उलटण्याने ते घेऊन टाकतात ते, पण छोटे करायचे असतील तर त्यांना आतमध्ये बसावं लागतं आणि त्यामुळे त्याची हायजिनिटी क्वेश्चनेबल आहे. तर आता आम्ही काय केलंय, आम्ही त्यासाठी हे ऑटोमॅटिक मोल्डिंग मशीन बनवलेलं आहे. याचा फायदा असा की ह्याच्यामध्ये पण पुन्हा माणसाचा हात कुठेही लागत नाही. आणि तुम्ही जर पाहिलं हे गुळाचे जे ढेपा बाहेर पडतायत या किती एकसारख्या आकाराचे आहेत आणि किती स्मूथ त्याचं फिनिशिंग आहे, त्यामुळे कदाचित गुळाला भाव पण चांगला येईल. तर हे अशा प्रकारचं चौथं मॉडिफिकेशन आहे. पाचवं आहे की मगाशी म्हटलं शाह सरांनी त्याप्रमाणे बगॅस ड्राईंग. बगॅस म्हणजे चिपाट जे आहे, जे आपण इंधन म्हणून वापरतो आपल्या ह्याच्यामध्ये भट्टीमध्ये.
तर त्या ठिकाणी कसं होतं की एक्झिस्टिंग प्रोसेसमध्ये तुम्ही बघितलं तर कुठल्याही गुन्हागाराच्या आजूबाजूला बरीच मोठी जमीन असते जिथे ओला बगॅस ओलं चिपाड हे टाकलं जातं आणि कमीत कमी 5 ते 6 बायका या त्यावर काम करत असतात, उन्हाचं काम करत असतात, त्यांच्या आरोग्याला पण प्रॉब्लेम आहे. आणि दुसरं म्हणजे एकदम ते मी काय म्हणतात त्याला लेबोरियस वर्क आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपल्याला चांगली लँड पण त्यामध्ये जाती आहे. म्हणजे कोल्हापूर सारख्या ठिकाणी जी काळी माती आहे त्याच्यामध्ये चांगला ऊस पिकवावा, तर तिथे आपल्याला हे बगॅस वाळवायची पद्धत म्हणजे जरूर पडतीये. तर या ठिकाणी आम्ही काय केलं तर आम्ही एक ड्रायर बनवला आणि हा ड्रायर जो असा आहे की जो आपल्या बॉयलर मधनं जी उष्ण हवा बाहेर पडतीये ती उष्ण हवा तो त्या ड्रायर मध्ये घेतो आणि आपला जो बगॅस जो ओला बगॅस क्रशर मधनं येतो त्याला ती ड्राय करते. त्यामुळे आपल्याला कुठेही एक्स्ट्रा जमीन लागत नाहीये बगॅस ड्राय करण्यासाठी. तर यामुळे आणि हे सगळं ऑटोमॅटिक टाकलं जातं. इकडे तुम्ही लेफ्ट हँड साईडला बघाल तर हे सगळं मॅन्युअल आहे, माणूस आतमध्ये टाकतो हे सगळं चिपाड. वेरॅज इकडं या ठिकाणी एक सिंपल आम्ही स्वतःच तयार केलेलं आहे, कुठे काही विकत किंवा इम्पोर्टेड नाहीये. तर असा एक फीडर आहे, फिडिंग सिस्टम आहे आणि सगळं ऑटोमॅटिकली केलं जातंय. आणि हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल जर तुम्ही कुठे वारणानगरला जाऊन जर प्लांट तुम्ही व्हिजिट केलं तर विश्वंभर आहेत, त्यांच्याकडून तुम्ही कॉन्टॅक्ट पण घेऊ शकता, ऍड्रेस पण घेऊ शकता. तर हे अशा प्रकारची एवढी मॉडिफिकेशन्स केलेली आहेत. यानंतर सुद्धा आणखीन काही मॉडिफिकेशन्स आहेत. तर वेळेच्या अभावी थोडंसं मी म्हणजे मॉडिफिकेशनच्या बाबतीत थांबतो. पण आणखीन एक माझं छोटंसं प्रेझेंटेशन आहे ते थोडं म्हणजे अशा अर्थाने आहे की आता मी पुढे काय करणार आहोत ते सांगण्यासाठी आहे. एक मिनिट हा. राईट. ओके. तर आता थोडीशी बॅकग्राऊंड देतो की आतापर्यंत गुळ म्हणजे लोकांना गुळाची ढेप हेच डोळ्यासमोर येतं, स्पेशली कोल्हापूर वगैरे एरियामध्ये. भारतामध्ये तुम्ही सगळीकडे बघितलं तर राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये गुळ म्हणजे केवळ गुळाची ढेप नाही तर गुळाची पावडर म्हणून पण बघितलं जातं गुळाकडे. आता सुद्धा आपल्याकडे बाजारात पावडर मिळते, पण तरीही आपल्याला आपला कन्झ्युमर जो आहे महाराष्ट्रातला हा गुळाच्या ढेपेला जास्त त्याला ती आपलीशी वाटते. तर त्याबद्दल थोडंसं भाष्य करतो इथे. गुळाची ढेप का एवढी पॉप्युलर झाली? कारण गुळाची पावडर पहिल्यांदा लोकांना बनवता येत नव्हती म्हणून. गुळाची ढेप बघायला गेलं तर खरोखरच कन्व्हिनियंट नाही आहे. तुम्ही कोणालाही घरी विचारा जे स्वयंपाक करतात, गुळ वापरतात, त्यांना प्रत्येक वेळी आपल्या ढेप आणली बाजारात ना ती तोडावी लागते, फोडावी लागते, उन्हात वाळवावी लागते आणि तरीही त्याचं एक शेल्फ लाईफ म्हणतात ते फार कमी असतं. म्हणजे जर चुकून आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी एक गोष्ट वेगळी आहे, पण मुंबईत मी कोल्हापूरून जेव्हा गुळ आणतो आणि इथे ठेवतो आणि जरा कुठे जर उडा राहिला जर डबा तर तो गुळ एक 3-4 दिवसात खराब होतो. कारण ते मॉइश्चर एवढं जास्त आहे या हवेला तो गुळ टिकत नाही. तर गुळाचं जे शेल्फ लाईफ आहे हे पण फार कमी आहे. त्यामुळं गुळ आणि साखर यांचं कंपॅरिझन करताना साखर का एवढी पॉप्युलर झाली? एक तर ती दिसायला फार पांढरी शुभ्र असते आणि दुसरं गोष्ट म्हणजे ती वापरायला सोपी असते आणि ती जास्त वेळ टिकते. तर या सगळ्या गोष्टीमुळे साखर ही पॉप्युलर झाली. पण तेच जर आपण गुळाला तेच जर गुणधर्म आपण गुळाला दिले तर मग काय, एकीकडे आपल्याला म्हणजे साखर बाजूला होऊन गुळ वापरला जाईल आणि दुसरीकडे आपल्याला त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम पण होईल. तर त्या दृष्टीनं गुळाची पावडर बनवणं याकडे आम्ही जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. आणि ह्याचं कारण असं आहे की बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा पावडर बनवणं हे चांगलं आहे. कारण आता तुम्ही गुळ विकायला गेला बाजारात कोल्हापूरला मार्केट यार्डमध्ये तर एक 35, 40, 45 मॅक्झिमम रुपये पर किलो एवढी प्राइस मिळते तुम्हाला. वेरॅज ही पावडर जी आहे ही कोल्हापुरात विकायला पाहिजे असं नाही आहे, ही बऱ्याच ठिकाणी विकली जाते आणि त्याला बराच डिमांड आहे. 55, 60, 65 रुपये पावडर तुमची विकली जाऊ शकते. चांगल्या प्रकारे बनवली, मोठ्या स्केलवर बनवली तर ती विकली जाऊ शकते. आणि तेच तर आता आम्हाला सध्या आम्ही जास्त प्रमोट करतोय. म्हणजे आम्ही एक स्टार्टअप पण आता चालू केलेला आहे आणि त्याद्वारे आम्ही प्लांट पण लोकांना द्यायचा प्रयत्न करतोय आणि पावडर जास्तीत जास्त बनवा म्हणून सांगतोय की ज्यामुळे ती बाहेर विकली जाईल आणि शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होईल. तर पावडर बनवण्याचं तंत्र पण आम्ही विकसित केलेलं आहे. आणि आता सध्या कोल्हापूरमध्ये वारणानगरमध्ये जर तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सध्या पावडरच बनवतोय, ढेप बनवतच नाही. कारण पावडरला एवढा डिमांड आहे आणि एवढं जास्त प्राइस मिळते. तर आमचं त्यातलं सगळं ते गणित आहे, अर्थशास्त्राचं गणित आहे, हे सगळं जुळून येत आहे. म्हणजे आम्ही त्यामध्ये सेव्हिंग पण करतोय. आता मी तुम्हाला जे दाखवला प्लांट, हा प्लांट खरं बघायला तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील की ह्याच्यावर खर्च किती आहे.
कारण गुऱ्हाळ जर बांधायला नवीन गुऱ्हाळ बांधायला सध्या 10 लाखापेक्षा जास्त खर्च येणार नाही, कारण या प्लांटला तर बराच खर्च येतोय, बरोबर. अर्थात तो कपॅसिटी प्रमाण असतो, पण त्या प्लांटचा खर्च निघावा यासाठी गुळाची प्राइस जास्त असायला पाहिजे, आणि ती पावडर बनवल्यामुळे कदाचित ती जास्त तुम्हाला मिळू पण शकतो नफा, आणि त्यामुळे ते मोठा प्लांटला तुम्ही जरी इन्व्हेस्टमेंट केली तरी सुद्धा ती काही वाया जाणार नाही. नंतर आम्ही हा स्टीम बॉयलर एक नवीन टाकलेला आहे याच्यामध्ये, कारण आम्हाला लक्षात आलं की ऑइल गरम करण्यापेक्षा स्टीम म्हणजे पाण्याची वाफ जर आपण वापरली हिटिंग करण्यासाठी तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. दुसरं म्हणजे आता एक आणखीन एक गोष्ट आहे, साखरेमध्ये जसे मल्टिपल इफेक्ट इव्हॅपरेटर वापरले जातात तसा पण आम्ही एक इव्हॅपरेटर सध्या इन्स्टॉल केला, तो पण आपल्याला बघायला मिळेल तुम्ही वारड्याला गेला तर. म्हणजे त्यामुळे काय होतं की आपलं इंधन आणखीन वाचतं, म्हणजे आता मी ड्रायिंग करून ती जागा वाचवली पण इंधन पण वाचतं, आणि त्यामुळे आपल्याला पॅलेट करून हे इंधनचे पॅलेट्स बनवून त्यामध्ये आणखीन जास्त नफा मिळू शकतो, जसं डॉक्टर शहा म्हणाले मगाशी. एक चित्र आहे इथे, आम्ही आता थोडं गुळाचा चहा प्रमोट करायचा प्रयत्न करतोय. आता बरेच लोक मार्केटमध्ये आलेले आहेत, ते म्हणतात की गुळाचा चहा प्या, गुळाची कॉफी प्या वगैरे, आणि हे झालं तर खरंच चांगलं होईल, आणि त्यामुळे गुळाच्या पावडरला फार किंमत येईल, कारण गुळाचे खडे जे असतात मोठे त्यामुळे चहा आणि कॉफीमध्ये ते घालण्यायुक्त नसतात, कारण ते डिझॉल्व्ह करायला वेळ जातो. तर पावडर जर असेल तर चांगलं होईल. आणि मेलोज नावाची कंपनी, त्यांच्याबरोबर IITचा टायअप आहे, आणि सध्या बाजारात मेलोजच्या ब्रँडच्या अंडर ही पावडर विकली जाते. तर आय थिंक दिस इज गुड इनफ. माझ्याकडे आणखीन पण काही स्लाइड्स आहेत, जर जरूर पडली तर मी पुन्हा येईन, पण मला असं वाटतं की विश्वंभरनी आता मोबाईल जॅगरी प्लांटवर थोडंसं बोलावं. मी एकच स्लाइड दाखवतो पहिलं, आणि मग विश्वंभरला रिक्वेस्ट करेन मी पुढे बोलायला. सर जी कॅपॅसिटी आणि कॉस्टिंग याविषयी जर बोलला तर बरं पडेल. हो बोलू. येस. तर हे जे आहे आता आमचा जो प्रयोग आहे, म्हणजे आता आम्ही कुठल्या स्टेजला आहे, आम्ही हा प्लांट डेमॉन्स्ट्रेशन केलेला आहे, आणि आता RGSTC राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजीनं आम्हाला पुन्हा अप्रोच केलं. ते म्हणाले की तुमचं हे काम सगळं चांगलं आहे, पण अजूनही सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची जरूर आहे. इनफॅक्ट प्रिन्सिपल साहेब, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही म्हणाला की गुळाच्या लोकांना तुम्ही एकत्र आणतायत आणि त्यात आम्हाला पण सहभागी व्हायला सांगतायत, हे खरोखरच चांगलं आहे. आणि हा जो ग्रुप कंटिन्यू रेग्युलर बेसिसवर जर भेटत राहिला तर यातनं आम्हाला पण बरंच काय शिकता येण्यासारखं आहे. नुसतं असं नाही की आमचं ज्ञान आम्ही त्यांना देऊ, कारण ग्राउंड लेवलला त्या लोकांना जास्त अनुभव आहे, आणि त्यांच्याकडनं पण काही शिकून आमच्या तंत्रज्ञानामध्ये आम्ही जास्त फेरफार करू शकू, आणि ते फायदेशीर ठरतील सगळ्यांनाच. तर आता ते राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजीने आम्हाला बोलवलं, आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जरा मोठ्या प्रमाणावर हा रिसर्च हातात घ्या, आणि आत्ताच तो प्रोजेक्ट चालू झालेला आहे. तर त्याला आम्ही अम्ब्रेला प्रोजेक्ट म्हणतोय, कारण त्यामध्ये बऱ्याच इन्स्टिट्यूट सहभागी आहेत, आणि IIT बॉम्बे ही ती कोऑर्डिनेट करते. तर त्याचा उद्देश काय आहे, तर एक्झिस्टिंग जागरी युनिटमध्ये काय मॉडिफिकेशन्स करता येतील ते बघायचं, नवीन स्केलचं जागरी युनिट टाकायचं असेल तर त्यासाठी आपण मदत करावी लोकांना. आणि तिसरं म्हणजे मोबाईल जागरी युनिट आहे. तर मोबाईल जागरी युनिटचा फायदा काय आहे हे विश्वंभर जास्त इलॅबोरेट करतील, पण तुम्हाला लक्षात येईल की जागरी युनिट जर मोबाईल केलं तर आपल्याला उसाचा ट्रान्सपोर्ट जो आहे हा आपल्याला कमीत कमी होईल, म्हणजे त्याच्यावर खर्च कमी होईल. कारण तुम्ही बघितलं तर फक्त 10% मास जे आहे उसाचं ते आपण गुळामध्ये कन्वर्ट करतोय, आणि त्यासाठी आपण जवळजवळ म्हणजे 10 पट वजन आपण ट्रान्सपोर्ट करत असतो. तर जर आपला प्लांटच जर शेतावर गेला आणि तिथेच जर आपण गुळ बनवला तर कदाचित ते फायदेशीर ठरू शकेल. आणि त्या दृष्टीने आम्ही हा प्रोटोटाईप बनवलं, जसं चित्र तुम्हाला दिसतंय. याचं उद्घाटन आता म्हणजे आम्ही ट्रायल्स घेतलेले आहेत, पण याचं उद्घाटन आता डिसेंबरमध्ये करायचं आहे आम्हाला, आणि काही ठिकाणी आम्ही जाऊन हे ऍक्च्युअल प्रात्यक्षिक दाखवणार आहोत. आणि तुम्हाला पण कोणाला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर खरोखर विश्वंभरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आणि आपल्याला काही करता येईल त्यावर. तर सांगायचा उद्देश असा की हा जो प्लांट झाला, असे बरेच जर प्लांट झाले आपल्याकडे, तर ते कुठे दूर जी शेतं आहेत ज्यांना शुगर फॅक्टरीज फार लांब पडतात, अशा शेतांमध्ये जाऊन आपला प्लांट तिथे त्यांना गुळ देऊ शकतो. त्यामुळे काही ठिकाणी लांब असल्यामुळे लोक ऊस काढत पण नाहीत तिथे, तर अशा ठिकाणी ऊस पिकवू शकतील जर गुळाचा प्लांट तिकडे पोहोचू शकला तर. आणि या प्लांटमध्ये पुन्हा पावडरच फक्त बनवतो आम्ही, आणि त्याचा पण एक व्हिडिओ आहे, कदाचित विश्वंभर दाखवतील तुम्हाला. आणि याचे बाकी पण फायदे आहेत, कारण आपल्याला ताजा ऊस मिळतो याच्यामध्ये, आणि असे बरेच फायदे याच्यामध्ये मिळू शकतात, आणि आम्हाला ऑलरेडी ते रिअलाइज झालेले आहेत. अर्थात
म्हणजे त्याच्या काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे, एवढं सोपं नाही आहे ते, कारण ह्याची कपॅसिटी कमी असते. आणि मुख्य म्हणजे अर्थकारण. तर ह्याच्यामध्ये म्हणजे ते पूर्ण आर्थिक बाजू जी आहे ही महत्वाची आहे. आणि तुम्ही आता मगाशी म्हणाला ना की किती कपॅसिटीचा आणि किती खर्चाचा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू शकतो. तर हे माझी शेवटची स्लाइड होती आणि याच्यामध्ये काय काय गोष्टी आम्ही करायच्यात हे दिलेलं आहे. आणि आता हे RGCC जे प्रोजेक्ट आहे, अर्थात ही काही पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही कोल्हापुरातले मावी महिला आर्थिक मंडळ जे आहे तर त्यांच्याबरोबर आम्ही टायप केलंय. पहिल्यांदा तुम्ही बघत असाल की बायका गुळ बनवत आहेत. तर आणि आम्हाला लक्षात आलं की ते चांगल्या पद्धतीने गुळ बनवतात खरं तर. आणि आता आम्ही त्यांच्याबरोबर पुन्हा पुढे जातोय. स्फूर्ती म्हणून एक KVIC ची स्कीम आहे, त्याच्या अंडर आम्ही प्रपोजल लिहिलंय. तर त्यामध्ये SHG आहेत वेगवेगळ्या ठिकाणचे, तर ते त्यांच्याबरोबर आम्ही काम करणार आहोत. एक मिनिट हा. हे बिझनेस प्लॅन वगैरे आहे. तर माझ्या मते थोडंसं तुमचा जो प्रश्न आहे ना हा आपण निश्चित ऍड्रेस करूया. विश्वंभरला एकदा हे होऊ देत, त्यांचं प्रेझेंटेशन होऊ देत, किंवा तेच सांगतील तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आणि हा प्रोजेक्ट आहे आणि हे पूर्ण स्कीम आहे. लास्ट जी स्लाइड आहे ती म्हणजे त्यामध्ये आम्ही कोणाकोणाला इन्व्हॉल्व्ह करतो. तर शिवाजी युनिव्हर्सिटीची अनालिटिकल फॅसिलिटी आहे, नंतर RSGRS म्हणजे गुळ संशोधन केंद्र जे कोल्हापूरचं आहे हे पण त्यामध्ये सहभागी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईची जी आहे ती पण त्यामध्ये सहभागी आहे, आणि IIT बॉम्बे पण आहेत. हे अशा 4 ते 5 संस्था एकत्र येऊन त्याच्यावर काम करणार आहेत. आणि मुख्य केंद्रस्थानी असणार आहे ते गुळ संशोधन केंद्र कोल्हापूरचं. IIT हे सगळ्याला कोऑर्डिनेट करेल आणि त्यात सगळे मार्केट यार्ड, नंतर इंडस्ट्री मधला गुळ, फूड म्हणजे काय म्हणतात त्याला, फूड इंडस्ट्री, नंतर हॉस्पिटल्स, नंतर काही एजन्सीज FSSI किंवा NABL लॅब, या सगळ्यांना मी त्यामध्ये समाविष्ट करून काहीतरी गुळासाठी करावं या दृष्टीने पुढचे 3 ते 5 वर्ष आम्ही काम करणार आहोत. तर एवढं बोलून मी आता सध्या थांबतो. तुमचा एक प्रश्न आहे मला माहिती आहे, कदाचित विश्वंभर आन्सर करतील ह्याच्यावर, आणि नाहीतर मी पुन्हा येईन आणि आपण त्याच्यावर बोलूच. तो जो खर्चाचा प्रश्न आहे ते. ओके, थँक्यू सर. थँक्स सर मागची स्लाइड जरा बघताय 11. हा चालेल चालेल. कुठली स्लाइड? हीच का? नाही ह्याच्या मागची ही नाही, मागची. ठीक आहे. नाही पुढची. येस. हा, तर हे एक मॉडेल आहे ऍक्च्युली. आम्ही असा एक बिझनेस प्लॅन म्हणतो याला, की एक नवीन स्टार्टअप जर सुरू करायचं असेल, कारण कसं आहे ना की हे मार्केट यार्ड मध्ये गुळ देणं आणि मग तिथले ट्रेडर्स तो गुळ गुजरातेत पाठवतात किंवा आणि कुठे पाठवतात वगैरे, ही सध्याची जी चेन आहे ना त्याला थोडीशी लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मी कोणाला दोष देत नाही की कोण काय पैसे जास्त घेतं वगैरे त्यामध्ये, पण ओव्हरऑल थोडंसं नाही म्हटलं तरी आम्हाला असं लक्षात आलं की शेतकरी आणि गुळ बनवणारी लोक आहेत यांना जास्त त्यामध्ये काही पॉवर्स नाही आहेत. तर त्या दृष्टीने काहीतरी पॅरलल चेन करता येईल का आपल्याला, तर या दृष्टीने हा विचार करतोय आम्ही. तर एक हा व्हॅल्यू चेन बरोबर. तर त्या दृष्टीने एक स्टार्टअप किंवा एक नवीन कंपनी चालू करायची, जी म्हणजे तो आता तुम्हाला जो येलो कलर मध्ये दिसतंय ना, तर ती कंपनी काय करेल, तर ती जॅगरी मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत त्यांच्याबरोबर, शेतकऱ्यांबरोबर आणि ट्रेडर्स बरोबर सगळ्यांना ते कोऑर्डिनेट करेल आणि ती जॅगरी मॅन्युफॅक्चरर्सना प्लांट विकेल. म्हणजे हे नवीन तंत्रज्ञानाचा जो प्लांट आहे, मोबाईल किंवा स्टेशनरी, तो प्लांट त्यांना विकेल. नंतर शेतकऱ्यांकडनं मग ऊस मिळवून घ्यायला त्यांना मदत करेल. नंतर तो त्यांच्याकडनं गुळ विकत घेईल आणि तो ट्रेडर्सना देईल. ते स्वतः पण ट्रेडर्सला देऊ शकतात मॅन्युफॅक्चरर्स. ओके, हे मॅन्युफॅक्चरर्स ट्रेडरला डायरेक्ट देऊ शकतात किंवा स्टार्टअप घेऊन ते देईल. तर अशा प्रकारचं एक मॉडेल आम्ही तयार केलेलं आहे आणि त्यात काही नंबर्स पण टाकलेले आहेत की बाबा तुम्ही किती रुपयाला गुळ विकायचा. आता 50 रुपये किलो हा दर तुम्हाला जरा जास्त वाटत असेल, पण पावडरच्या दृष्टीने 50 रुपये किलो हा फार कमी आहे. म्हणजे आता पावडर तुम्ही बाजारात बघितली तर एंड प्रॉडक्ट जो आहे पॅक फॉर्म मध्ये हा 120-130 रुपयाला विकला जातो. त्यामुळे जर आपण ते मोठं मार्केट जर आपल्याला जर उपलब्ध झालं तर एक जॅगरी बिझनेसला जे काही नवी संजीवनी मिळेल असं आम्हाला वाटतं. तर आणि ह्याच्यामध्ये मग स्कोप काय असेल या स्टार्टअपचा, तर कोऑर्डिनेट विथ फार्मर्स किंवा प्लांट रेंट करणं किंवा सेल करणं किंवा बायबॅक जॅगरी घेणं किंवा आणि स्वतः स्टार्टअपचा पण प्रोडक्शन बिझनेस असू शकतो. आणि मॅन्युफॅक्चरर्स हे म्हणजे जे जॅगरी मेकर्स जे आहेत, म्हणजे आता गुळ बनवणारी लोक आहेत,
तर ते काय करणार, ते स्टार्टअप ते शेतकऱ्यांकडनं ऊस घेणार आणि गुळ बनवून तो स्टार्टअपला देणार किंवा तो डायरेक्ट ट्रेडरला पण विकू शकतील. पण ह्याच्यामध्ये प्राइस अशी काय मॉनिटर केली जाईल, रेग्युलेट केली जाईल की ज्यामुळे हे जे जॅगरी बनवणारे लोक आहेत त्यांना व्यवस्थित फायदा होईल. जो आत्ता जरा काय ना त्यात अनिश्चितता आहे, कारण तो शेवटी नाही म्हटलं तरी मार्केट यार्डमध्ये ते ऑप्शनमध्ये काय प्राइस ठरवली जाते त्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं. अच्छा, गुळ बनवणाऱ्या लोकांना ह्याचा पण प्रॉब्लेम आहे, लेबरचा पण इश्यू आहे. आता या तंत्रज्ञानामुळे आपण वेगळ्या प्रकारचे लेबर ट्रेन करणार आहोत आणि हे जरा जास्त पगारवाले लेबर असतील, त्यामुळे ते पळून जाणार नाहीयेत. हे सगळं कदाचित विश्वंभर आणखीन जास्त खुलासा करून सांगतील. ओके, हॅलो सर, थँक्यू. थँक्यू. छान. विश्वंभर. धन्यवाद सर. हॅलो. हा, बोला बोला, चाल. हा, धन्यवाद सर बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि पहिल्यांदा मी आभार मानतो की आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, योगीराज बच्चे सर यांचे, कारण त्यांनीच आम्हाला या संस्थेशी कनेक्ट करून दिलं. एक तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर तो आहे मोबाईल जॅगरी युनिट. म्हणजे काय की काय म्हणूयात त्याला, एक कुठेही जाणार किंवा फिरतं गुराळघर म्हणूयात त्याला. त्याचा उद्देश ते का तिकडे आम्ही का वळलो किंवा कशासाठी करतो हे सर्व त्या एक 4 स्लाइड मध्ये मी तुम्हाला सांगतो. आणि एक शेवटी त्याचा व्हिडिओ 2 मिनिटाचा आहे की आम्ही जेव्हा फील्डमध्ये गेलो होतो तर त्या फील्डमध्ये गेल्याच्या ज्या ट्रायल्स आहेत त्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलेल्या आहेत. तर ह्या मोबाईल, आता सरांनी एवढं जे काही इनोव्हेशन बद्दल पूर्ण काही सांगितलं, तर आम्हाला एक कळलं की म्हणजे ठीक आहे, म्हणजे आता एक प्रोसेस आपण डेव्हलप केली, एक टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप केली, पण ती टेक्नॉलॉजी जॅगरी मॅन्युफॅक्चर म्हणजे गुळ बनवणारे जे आहेत किंवा नवीन नवीन एंटरप्रेनर आहेत त्यांच्यापर्यंत जर पोहोचवायचे असेल तर याला बरेचसे मार्ग आहेत. तसे सरांनी 3 मार्ग दाखवले की एकतर आहे की मोठ्या स्केलमध्ये तो फॅक्टरी किंवा ते टेक्नॉलॉजी डेव्हलप करून करता येईल. दुसरा एक मार्ग आहे की आहे त्याच गुराळघरामध्ये काही बदल करून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे जसं की ऊसाचं चिपाड जे आहे ते उन्हात वाळवण्याऐवजी ड्रायरमध्ये वाळवणे. जसं जो काही तुमचा गुळ आहे, गुळ घोटवण्याचा प्रकार आहे, तो आपण ऑटोमॅटिक करून म्हणजे क्रिस्टलायझर वापरून करता येईल. म्हणजे आणि तिसरा जो प्रकार आहे, म्हणजे आता 2 झाले, लार्ज स्केल युनिट. दुसरा म्हणजे आहेत ते गुराळघरच तुम्हाला चेंज करायचंय, त्यातले काही मॉडिफिकेशन करायचे. आणि तिसरा जो आहे की मोबाईल युनिट. तर मोबाईल युनिटचं जे काय आहे ते का आलं, म्हणजे त्याचं कारण काय किंवा काय कोणती समस्या आपल्याला भेडसावते आणि त्याच्याकडे आपण वळलोय किंवा वळावं लागतंय, हे एक मी पुढच्या स्लाइड मध्ये सांगतो. की समस्या अशी आहे की नाही म्हटलं तरी तुमच्या आपलं ज्या गुळाचं रॉ मटेरियल आहे ते आहे ऊस, बरोबर. तर ऊसाच्या रसामध्ये नाही म्हटलं तरी 80% नाही म्हटलं तरी पाणीच असतं. तर त्याची आणि आपण वाहतूक करताना ऊसाची पूर्ण वाहतूक करतो, असं कुठे सेपरेशन होऊन आपण गुराळघरामध्ये वाहतूक करत नाही. तर शेतापासून जे काही गुराळघरापर्यंत जी काही वाहतूक करावी लागते त्याच्यामध्ये आपण काय म्हणतात त्याला अननेसेसरी म्हणूयात किंवा अनावश्यक पाण्याची आपण वाहतूक करतोय. तर हे त्याच्यामध्ये वाढीव वाहतूक झाली. दुसरं एक आहे की काय होतं ना की जेव्हा ऊस तोडला जातो त्यावेळेला बऱ्याचदा काही वेळा लांबून आणावं लागतो ऊस आणि काही वेळेला ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम्स असतात, वाहतुकीचे प्रॉब्लेम्स असतात, कुठे टायर पंक्चर होतो, कुठे काय होतो. पण तोडल्यानंतर आपला जो स्टँडर्ड्स जे म्हणतो नॉर्म्स आहे की गुळ बनवत असताना ताजा ऊस वापरावा, ते कुठेतरी आपण फॉलो करायला कमी पडतो किंवा काही वेळा आपल्याकडून नकळत होतं. आणि मग जवळजवळ 12-14 तास किंवा काही वेळेला 24 तासानंतर त्या ऊसाचं गाळप होतं तोडल्यानंतर. तर म्हणजेच काय की ऊस ताजा नसेल तर त्याची क्वालिटी थोडी खराब होते, बरोबर. आणि आणखीन एक समस्या अशी आहे की शक्यतो परतीचा पाऊस ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असतो, त्यामुळे गुराळघर सुरू व्हायला बराच उशीर होतो. उशीर म्हणजे कसं की नोव्हेंबरचा म्हणजे दिवाळीचा पाडवा झाल्यानंतरच आणि गुढीपाडव्यापर्यंत एवढाच आपल्याला टाइम मिळतो. आणि नंतर मग त्या जो गुढीपाडवा आहे त्याच्यानंतर म्हणजे मार्च महिन्यानंतर सुद्धा आपण करत नाही, कारण
ऊस शिल्लक नसतो किंवा जो असतो तो खूप दूर असतो, मग ते आपल्याला ट्रान्सपोर्टेशन परवडत नाही किंवा वायबल होत नाही ते, म्हणून आपण ते बंद करतो. म्हणजे काय होतं ना, जास्तीत जास्त आपण 120 दिवस किंवा 130 दिवस गुराळघर चालवतो, पण इन्व्हेस्टमेंट ज्यावेळी करतो त्यावेळी आपल्याला जास्तीत जास्त वर्षातून कसं ते युनिट चालवता येईल. म्हणजे जसं आपण दुधाचं उदाहरण घेऊया, तर ते दूध हे पूर्ण वर्षभर उपलब्ध असतं आणि आपण त्याच्यावर बिझनेस करतो. तर तसं या गुळाच्या बाबतीत होत नाही. जास्तीत जास्त 120 दिवस 130 दिवस एवढंच युटिलायझेशन होतं त्या पूर्ण वर्षाचं, आणि तेवढ्यातूनच आपल्याला इन्कम म्हणजे कमवावा लागतो. आणि जर काय आपण त्याच्यावरती जर त्या फॅक्टरीसाठी जर काही कर्ज वगैरे काढतो ते आपल्याला भागवावे लागतं. तर हे शक्यतो होत नाही. म्हणजेच काय ना, की 100 ते 120 दिवसाचं आपल्याला वाढवायचं आहे, तर ते कसं वाढवायचं, आणि जर वाढवायचं असेल तर आपल्याला मग शुगर फॅक्टरी जिथेपर्यंत पोहोचलेली नाही आहे किंवा रिमोट एरियामध्ये ऊस शिल्लक आहे, किंवा आता काही लोक ऊस नेला जात नाही, साखर कारखान्याकडून नेला जात नाही म्हणून काही जण लावत नाहीत. अगदीच रिमोट एरियामध्ये राधानगरीच्या थोडा घाटावरचा भाग किंवा गगनबावड्याच्या घाटावरचा भाग, तर अशा काही ठिकाणी शुगर फॅक्टरी नाही आहे. त्या ठिकाणचा जो काही शिल्लक राहिलेला ऊस म्हणूयात तो आपल्याला वापरता येऊन आपले वर्किंग डेज वाढवता येतील. ह्या 3 मुख्य समस्या आपण इथे सोडवायचा प्रयत्न करतोय. तर हे कसं सोडवतोय आपण, तर आपण काय करतोय की एक ट्रॅक्टरलाच, जसं आता सर्वांनाच माहित असेल, 4 चाकी आपण ऊसाची वाहतूक करण्यासाठी जी ट्रॉली वापरतो, तर त्याच ट्रॉलीवरती थोडेसे म्हणजे डिझाईन चेंजेस करून काही बदल केलेत आणि थोडा लांबी रुंदी वाढवून ते हे याच्यावरती जसं स्टीम बॉयलर आहे किंवा इव्हॅपोरेटर आहे, जसं महाजन सरांनी आता पूर्ण सांगितलेलं आहे, जे त्या प्लॅन्टमध्ये जे काही नवीन तंत्रज्ञान आम्ही डेव्हलप केलं किंवा विकसित केलं, तेच तंत्रज्ञान फक्त थोडं कस्टमाइज डिझाईन करून किंवा एक व्यवस्थित त्या मोबाईल प्लॅनमध्ये बसेल अशा पद्धतीनेच ते बसवलेलं आहे त्या मोबाईल युनिटमध्ये. क्रशर सुद्धा आहे. इनफॅक्ट मला असं वाटतं की जवळजवळ 2 टन प्रोडक्ट आपण त्या युनिटमध्ये ठेवू शकतो, साठवून ठेवू शकतो. अशा पद्धतीने हे युनिट डेव्हलप केलेलं आहे. काय होते ना, की याच्यामुळे सगळ्यात महत्वाचा भाग होतोय की ऊस, म्हणजे कसं होतं, ऊस शेतातून आपल्याकडे आणण्यापेक्षा आपण ऊसाजवळ जातोय, असा थोडासा एका वाक्यात समरी द्यायची असेल तर हे देता येईल. याने काय होईल की जवळजवळ तुम्ही 200 दिवस म्हणजे ऑक्टोबर पासून अगदी मे महिन्यापर्यंत आपण हा जो उत्पादनाचा जो काही पिरियड आहे तो आपण वाढवू शकतो. आणि याच्यामुळे काय होईल ना, की जे इथे काय होईल, तोडणी फक्त ऊसाची करावी लागेल आणि नंतर मग तुमच्या शेजारी जर युनिट असेल तर ते तुम्हाला तिथेच त्याचं गाळप करून गुळ बनवता येईल. म्हणजे काय होईल ना, की वाहतूक याच्यातून पूर्ण निघून गेली. म्हणजे आता कारखान्याच्या दराप्रमाणे 300 रुपये किंवा 250 ते 300 रुपये वाहतूक दर आहे एका टनामागे, तर तो आपला इलिमिनेट इथे होईल. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आम्ही याच्याकडे यायचं कारण की सगळ्यात महत्वाचा पॉईंट मला इथे उल्लेख करावासा वाटतो की ऊस ताजा असल्यामुळे प्रीमियम क्वालिटी प्रॉडक्ट म्हणजे काय की पावडर किंवा क्यूब हे बनवायला अगदी सोपी प्रोसेस आपल्याला म्हणजे एकदम सोप्या रीतीने आपण बनवू शकतो. जसं पावडर आहेत, क्यूब आहेत किंवा आणखीन व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट आहेत किंवा फ्लेवर्ड पावडर आहे, फ्लेवर्ड क्यूब आहेत, ह्या प्रोडक्ट आपल्याला वळायला सोपं जाईल. का तर यात जो मिळणारा ऊस आहे तो अगदी 2 तासात किंवा 3 तासात किंवा त्याच्याही पेक्षा कमी वेळात आपण त्याचं गाळप करून आपण त्याचा गुळ बनवू. तर आता हे मोबाईल युनिट नेमकं ह्या आपल्या इकोसिस्टम मध्ये किंवा पूर्ण म्हणजे शेत किंवा मोबाईल युनिट, गुराळघर आणि मार्केट ह्या कुठे फिरेल हे मी तुम्हाला या पिक्चर मध्ये दाखवतोय की मोबाईल युनिट घेऊन आपण ऊसाच्या शेतामध्ये चाललोय, जे की ऊसाच्या शेतापासून युनिटकडे ऊस जात नाहीये. तर तिथे या ऊसाचं गाळप होईल, ऊसाचं तोडणी होईल आणि तिथेच त्या मोबाईल युनिटमध्ये गुळ बनवला जाईल. म्हणजे यासाठी फक्त 2 तास लागतील ऊसाच्या तोडणीपासून गाळप सुरू करण्यापर्यंत. आणि ते जे काही बाय प्रोडक्ट म्हणजे मळी म्हणूयात ते आपण असंही शेतामध्ये आपण खत म्हणून वापरतो, तर ती तिथेच सोडून तिथे वापरता येईल. आणि हे युनिट तिथला आपण काय म्हणतो त्याला फड म्हणूयात किंवा शेत म्हणूयात, त्याचं संपल्यानंतर तो दुसऱ्या फार्म मध्ये मोबाईल युनिट आपल्याला शिफ्ट करता येईल. आणि हे साध्या ट्रॅक्टरला म्हणजे महिंद्रा 575 जरी उदाहरण घेतलं त्यालाही जरी जोडलात तरी हे मोबाईल युनिट तरी सुद्धा हे आपल्याला त्या कॅरी करता येतं. आणि काय होणार की
आता काय इथे प्रश्न एक उपस्थित होतो की असं ऊसाची वाहतूक आपण कमी करतोय ते ठीक आहे, इलिमिनेट करतोय, पण गुळाची वाहतूक करावीच लागेल. पण ऑफकोर्स की आपण 80% त्यातला जो काही भाग आहे म्हणजे पाणी ते काढून टाकलेलं आहे आणि त्यामुळे काय होईल की ट्रान्सपोर्टेशनचा लोड कमी होईल. म्हणजे काय की जो गुळ बनलेला आहे तो आठवड्यातून एकदा किंवा 4 दिवसातून एकदा तो पॅकेजिंग युनिट म्हणजे आता वारणानगर भागामध्ये असं समजा की किंवा राधानगरी भागामध्ये एक 10-15 युनिट आहेत आणि त्या सगळ्यांचं एक पॅकेज युनिट आपण एका ठिकाणी बसवलेलं आहे आणि तिथे मग पॅकेजिंग आणि पुढच्या गोष्टी होत राहतील आणि तिथून मग हे मार्केटला गुळ विकला जाईल. तर टेक्नॉलॉजी काय आहे नेमकी की काय काय या युनिटमध्ये असेल की एकतर आहे स्टीम बॉयलर आहे, इव्हॅपरेटर्स आहेत, क्रिस्टलायझर आहे, शुगर केन क्रशर आहे. हे सगळ्या गोष्टी ह्या 2 ट्रॉलीवरती माउंट केलेल्या आहेत. याचा सगळ्यात फायदा इथे होतो की जी प्रोसेस आम्ही डेव्हलप केलेली आहे, जसं सरांनी आता मागच्या प्रेझेंटेशन मध्ये उल्लेख केला की पावडर बनवण्याची जी प्रोसेस आम्ही इथे डेव्हलप केली तीच याच्यामध्ये वापरलेली आहे. सोपा भाग अशातला आहे की ऊस ताजा असल्यामुळे पावडर बनवणं खूप सोप्या पद्धतीने आपल्याला बनवता येतं. याची पूर्ण एकंदरीत प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे 500 किलो दिवसाला. या मोबाईल युनिटमध्ये आपल्याला गुळ बनवता येतो. मला इथे एक मुद्दा विशेष उल्लेख करावा वाटतो की वुमन कॅन ऑपरेट दिस. म्हणजे काय ना की ही टेक्नॉलॉजी एवढ्या सोप्या याच्या आहे की महिला सुद्धा हे सगळं बनवू शकतात. म्हणजे काय म्हणतात महिला बचत गटांचे आता काही गृहोद्योग वगैरे असतात, जसं लोणचे म्हणजे पॅकेजिंग वगैरे ह्या गोष्टींचे असतात, तसंच त्याच पद्धतीने महिला याच्यामध्ये येऊ शकतात आणि आम्ही ते काय म्हणतात डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासन त्यांच्यासोबत आम्ही जो कोलॅबोरेशन केलेला आहे त्या स्वरूपात आम्ही प्रशिक्षण पण राबवलं होतं मागच्या जानेवारीमध्ये, म्हणजे या आता गेल्या जानेवारीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये. पण ह्या आताच्या सिच्युएशनमुळे, कोरोना सिच्युएशनमुळे ते पुढे गेलं नाही मार्च पासून. पण आता ते पुन्हा आम्ही सुरुवात करतोय, जसं इनॉग्रेशन आहे, उद्घाटन आहे, त्यानंतर आम्ही या पुढचा प्रशिक्षणाचा भाग घेतोय आणि महिलांना हँडओव्हर करतोय, म्हणजे त्या स्वतः बनवायला चालू करतील. काही आम्ही पूर्ण भारतभर म्हणजे गुळाचा अभ्यास करण्यासाठी थोडं फिरलो होतो मागच्या वर्षी 2019 मे, जून आणि जुलैमध्ये. उद्देश असा होता हे फिरण्याचा की जवळजवळ आम्हाला अभ्यास करायचा होता की ठीक आहे, हा प्रॉब्लेम कोल्हापूरचाच तर नाही ना, की बाबा नाहीतर आपण फक्त कोल्हापूरचा विचार करायचो आणि बाकीच्या राज्यामध्ये वेगळं काहीतरी असायचं. तर एकंदरीत असं निदर्शनास आलं की हा प्रॉब्लेम सगळीकडेच असाच आहे आणि स्पेशली केरळमध्ये तर हा परफेक्ट हे मॉडेल फिट होतं आणि केरळ म्हणण्यापेक्षा सगळ्याच भागामध्ये फिट होतं. फक्त काय ना की ऊस जो आहे तो ताजा असणं खूप महत्वाचं, म्हणजे फ्रेश असणं खूप महत्वाचं आहे. तर एकंदरीत हे सर्व मोबाईल युनिटचा जो प्रकार आहे तो मला वाटतं की पूर्ण भारतामध्ये उपयोगी येईल असं अशा प्रकारचं इनोव्हेशन आहे. आणि ही टेक्नॉलॉजी आहे ती IIT बॉम्बे ची म्हणजे काय म्हणतात पूर्णपणे डेव्हलप केलेली आहे आणि याचं पेटंट आहे. म्हणजे काय ना की आता बाजारामध्ये असं दिसतंय की काही वेळेला पावडर बनवायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये सोडा वगैरे वापरावा लागतो, तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरला जात नाही. मी आता तुम्हाला सांगतो की आता या आमचा जो वारणानगरला प्लांट आहे तिथेही आम्ही पावडर बनवतोय, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हायड्रॉस किंवा फॉस्फरिक ऍसिड किंवा सोडा कुठेही वापरत नाही. फक्त भेंडी पावडर आणि चुना म्हणजे लाईम ह्या 2च गोष्टी वापरल्या जातात, त्याच्यावरच ही पावडर बनवली जाते. म्हणजे आपण इथे म्हणू शकतो की केमिकल फ्री पावडर बनवली जाते. तर एकंदरीत अशी पूर्ण मोबाईल प्लॅनची कन्सेप्ट आहे. याचा एक छोटासा व्हिडिओ आहे 2 मिनिटचा, मी तुम्हाला इथे दाखवतो.
हॅलो हॅलो. हा, ऐकू येतंय विश्वंभर, ऐकू येतंय. हा सर, ठीक आहे. म्हणजे मी एवढंच एक्सप्लेन केलं, तर तुम्ही थोडं सांगा. काही प्रश्न असतील तर आपण घेऊ. चालेल चालेल. प्रिन्सिपल सर, तर काही प्रश्न असतील पार्टिसिपंटचे तर ते आपल्याला घेता येतील राहिलेल्या वेळामध्ये. हॅलो हॅलो विश्वंभर, ऐकू येतंय. हा थँक्यू. हा मॅडम. हॅलो हॅलो हॅलो. हा, आवाज येतोय सर? हा येतो. हॅलो. हा येतोय. येतोय. नमस्कार. मी कोडोलीहून शिल्पा कोडोलीकर बोलतेय. मी गेल्या आठवड्यातच तुमचा वारण्याचा प्लांट बघितला सर. खूप चांगला आहे. मी स्वतः केमिकल इंजिनियर आहे. पुण्यात MIT कॉलेजला मी शिकवते. तर आमचा स्वतःचा गूळ आम्ही पावडर करून यावर्षी विकला. आम्ही नैसर्गिक पद्धतीने, पाळीकर पद्धतीने शेती करतो. कोडोलीत आमची शेती आहे. तर याच्यात आम्हाला पुढे काही करता येईल का, याच्या संदर्भात मला विचारायचं होतं आपल्याला. हॅलो. हा, धन्यवाद. पुढे तुम्ही आता पावडर बनवताय आणि विकताय, म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही आता बाहेरून पावडर बनवून घेताय, बरोबर ना? की तुमचं स्वतःच काही मॅन्युफॅक्चरिंगची फॅसिलिटी आहे किंवा सुविधा आहे? आम्ही डायरेक्ट गुराळातनं करून घेतला. ऍक्च्युली आम्ही पहिल्याच वर्षी नैसर्गिक पद्धतीने गुळ करून तो तयार केला. आम्ही स्वतःच गुराळातनं पावडर करून घेतली. पण आम्हाला नंतर दिवाळीच्या दरम्यान कळलं की असा वारणेला प्लांट आहे. माझे मिस्टर जे आहेत ते स्वतः वारणेचे पास आउट आहेत, कोडोलीकर. ते पण केमिकल इंजिनियर आहेत. तर त्यांच्या थ्रू आम्ही हा प्लांट बघायला गेलो. तुमचे पवन सावंत, मला खरंच ही कल्पना आणि ही ओव्हरऑल टेक्नॉलॉजी खूप आवडली तुमची. तर आम्हाला जर हे आमच्या शेतातल्या गुळासाठी इम्प्लिमेंट करायचं असेल किंवा अजून यात काही पुढे करता येईल का, असं मला तुम्हाला आणि महाजनी सरांना किंवा शहा सरांना दोघांनाही विचारायचं. सर, त्यांचा सेंद्रिय ऊस आहे, पाळेकरांच्या पद्धतीने केलेला, आणि तिने गुराळघर हायर करून तिथं त्यावरती गुळ करून आणून विकला. बरोबर आहे की आपल्याला तर ती सुद्धा ह्या मॅडमच्या प्रश्नावर मी ऍड करतो की ह्या प्रोजेक्टचं जे कॅपॅसिटी आणि कॉस्टिंग हे पण त्याच्याबरोबर बरोबर. तर धन्यवाद. तुम्ही पावडरकडे वळलाय, ही चांगली गोष्ट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. कारण अशासाठी, कारण त्याची जर गुळ उत्पादनामधून जर चांगला इन्कम मिळवायचा असेल, आणि ऑफकोर्स जर गुळ जो वापरतो, जे वापरणारे व्यक्ती आहे त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचं जर आपण सर्व्हिस द्यायची असेल, तर गुळाची पावडर हे सगळ्यात पहिलं प्रेफरन्स असं मलाही वाटतं. आणि त्याच्या शेल्फ लाईफ जी म्हणतो ती जास्त चांगली आहे गुळ पावडरची. तर आता दोन पद्धतीने पुढे जाता येईल की तुम्हाला जर गुळ पावडर यावर्षी जर बनवून घ्यायची असेल आणखीन, तर वारणानगरमध्ये जो प्लॅन आहे तिथे ही सुविधा आता तिथे ही सुविधा आता उपलब्ध आहे की तुम्हाला वारणानगरमध्ये तुम्ही जर ऊस पोहोचून दिलात त्या प्लांट वरती, तर तुम्हाला पावडर बनवून दिली जाते. आणि इनफॅक्ट आताही मागच्या महिन्यामध्ये बऱ्याच शेतकरी गटांनी आमच्याकडे ऑर्गॅनिक ऊस आणून त्यांनी पावडर बनवून घेतली. अगदीच ते क्रांती शेतकरी उत्पादक गट आहेत किनी वाठार इथे, तर त्यांनी जवळजवळ 50 टन क्रशिंग करून एक 5 टन किंवा 5,200 किलो त्यांनी पावडर बनवून
घेतलेली आहे. आणि दुसरा मार्ग आहे की आपल्याला तुम्हाला जर युनिट हवा असेल तर त्याही पद्धतीने त्याच्यावर वर्कआउट करता येईल. त्यासाठी तुमचा स्वतःचा ऊस किती आहे, तुम्हाला किती कॅपॅसिटीचा प्लांट बसवायचा आहे, इन्व्हेस्टमेंटच्या काय तुमच्याकडे आता गोष्टी, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यातला एक मध्यम मार्ग आपल्याला काढणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी आपण सविस्तर चर्चा करून सोडवू शकतो. नाही सर, दोन भाग सर आपला आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आणि मिळू शकेल का? सरांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही चॅट बॉक्स मध्ये टाकू आपण. सर मेन प्रश्न कुठला आहे, आता आपण दोन पार्ट आहेत, एक तर प्लांट उभा करणं आणि दुसरा भाग आहे तो तुम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून जे तुम्ही सर्व्हिस देणार आहे त्या वाढण्याच्या प्लांट मधून, तर त्याचे चार्जेस काय आहेत हा पहिला प्रश्न. आणि एक कॉमन प्लांट जो आहे, समजा वाढण्याचा प्लांट समजा 10 टनाचा आहे, 15 टनाचा आहे, 50 टनाचा आहे, तर तिची कसं होत आहे, लोकांना निर्णय घेताना प्लस ठीक आहे 10-20% कमी जास्त होऊ शकेल, पण एक या कॅपॅसिटीच्या प्लांटला एवढा खर्च अंदाजित येऊ शकेल असं काही नाही. पण हार्ड अँड फास्ट की लोकांना थोडा विचार करण्याची प्रेरणा तर मिळते त्यातून. बरोबर बरोबर. आता सध्या जे मोबाईल युनिटचं मी जे तुम्हाला उदाहरण दिलं, तो जर अगदी छोट्या कॅपॅसिटीमध्ये, लहान कॅपॅसिटीमध्ये जर शेतकऱ्यांना जायचं असेल तर मोबाईल युनिट हे सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी. ऑफकोर्स स्टेशनरी प्लांट ही आहे. आणि काय होईल ना, जर एखाद्या क्लस्टरने किंवा एकत्रित गटशेती आपण जो म्हणतो ना, तो त्या समयाने जर सगळ्या लोकांनी एकत्र येऊन किंवा 2-3 गटांनी एकत्र येऊन काम चालू केलं तर कदाचित मोबाईल युनिट हे सगळ्यात सोपं जाईल. कारण आज ज्यांना वाटतं की चला आमच्या कोडोलीमध्ये ऊस आहे, माझा तेवढा. विश्वंभर सर, माझं मत कसं आहे की मोबाईल युनिट मध्ये ह्या 3 कॅपॅसिटी आहेत, ह्या 3 कॅपॅसिटीचा साधारण अंदाजित हा खर्च राहील. आणि स्टेशनरी प्लांट आहे, ह्या 1, 2, 3, 4 कॅपॅसिटी आहेत, ह्या 4 प्लांटचा साधारण अंदाजित एवढा खर्च येईल. साधारण मोबाईल युनिट बनवायला आपल्याला एक 35 लाख आपल्याला कॉस्ट ती बघावी लागेल, म्हणजे तेवढी येऊ शकते. आणि हा स्टेशनरी युनिट आहे त्याची डिपेंड आहे की आपण 5 टन साठी घेतोय की 10 टन साठी घेतोय, त्याच्यामध्येही 2-4 कॅपॅसिटी मोबाईल युनिट 2-4 कॅपॅसिटी साठीची व्हॅल्यू सांगा वाटल्यास, आणि स्टेशनरी युनिटची 5-10 काय असेल ते एखादी 2-3 मॉडेलची कॅपॅसिटी. प्लांट 10 टन कॅपॅसिटीचा 10 टन क्रशिंग कॅपॅसिटीचा युनिट असेल तर साधारण आपल्याला एक 40 ते 45 लाख पर्यंत खर्च येतो. त्याच्यामध्ये पावडर ड्रायिंग, क्रशिंग ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये काय म्हणतात ते उल्लेख येतो. हॅलो, आणि तुम्ही जे आता सर्व्हिस जे सर प्रोव्हाइड करताय, जे आता त्याच्यासाठी बनवण्यासाठी नाही 28 रुपये प्रति किलो एवढा खर्च येतो. हॅलो, धन्यवाद सर. हॅलो, हॅलो बोला. हा नमस्कार, मी बसवराज मास्तोळी बोलतोय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. नमस्कार. नमस्कार. कसं आहे, आपण गुराळाचं टेक्नॉलॉजी डेव्हलप करून त्याचं डेमॉन्स्ट्रेटिव्ह मॉडेल आणि आता कमर्शियलाइज मॉडेल आपण केलं असं म्हणतो. परंतु आता शेतकऱ्यांना जुनं रिप्लेस करून आता नवीन पद्धतीनं एखादा युनिट आपल्याला उभं करायचं असेल तर त्या सगळ्याचं कॉस्ट इफेक्टिव्हनेस विचारात घेता तो प्रोजेक्ट कॉस्ट किती वर्षात नील होऊ शकतो आणि त्याचं कॉस्टिंग काय हे सांगणं गरजेचं आहे. अनलेस अँड अंटिल आता मोबाईल युनिटसाठी आपण म्हटलं 35 लाख, आणि 35 लाखाचं जर 200 दिवसाचं विचार करून जर केलं तर त्याला कसं काय परवडणार किंवा काय, किंवा त्यात कॉस्ट कटिंग करण्यासाठी काय करता येईल, किंवा सध्याचं नवीन एखादा तर घ्यायचं झालं तर एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट करून तो बँकेबल करून प्रोजेक्ट मध्ये कुठल्याही योजनेमध्ये घालायचं झालं तर त्याचा काय कॉस्ट राहणार आहे हे सांगणं गरजेचं. नमस्कार, मस्तोळी साहेब, संजय महाजनी बोलतोय. हा सर. हा, बरं वाटलं तुम्हाला इथं बघून बरेच दिवसांनी. नाही, मला की नाही असं SMS आला, मी सहज जॉईन झालो. बर प्लेजर आहे. हा, कारण कसं आहे ना, मास्तोळी साहेबांचा पण आम्हाला बराच म्हणजे बरीच मदत झाली आहे पहिल्यांदा आम्ही जेव्हा रिसर्च चालू केला त्यावेळी, आणि आम्ही त्यांच्यावर बसून बऱ्याच गोष्टी शिकलोय. तर हा प्रश्न निश्चितच योग्य आहे, आणि ह्याच्याशिवाय म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी नगण्य आहेत. पहिल्यांदा कॉस्टिंग मध्ये सगळं ते बसलं पाहिजे. तर विश्वंभर, आपण जे स्फूर्तीसाठी जे एक प्रपोजल बनवलं होतं त्याची ती एखादी स्लाइड आहे का तुमच्याकडे, ती आपल्याला शेअर करता येईल त्यांच्याबरोबर? सर अजून एक मी ऍड करतो
सर काय झालंय, आता बरेचसे आमचा आता स्मार्टचा प्रोजेक्ट आहे, विकेल ते पिकेल मध्ये बरेचसे आता केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत, परंतु त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करून तो प्रोजेक्ट फिजिबल अशा पद्धतीने मांडायचं झालं, एखाद्या एंटरप्रेनरला, एखाद्या गटाला, एखाद्या उत्पादक कंपनीला पुढे यायचं झालं तर हे टेक्निकल ऍज वेल ऍज असं कंपोजिट सगळं पाहिजे आहे. बरोबर बरोबर. आता काय झालं माहितीये का, अलीकडेच म्हणजे एक आठवड्यापूर्वी आम्ही एक प्रेझेंटेशन दिलं होतं माविमसाठी, आणि त्यामध्ये तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्याच्यावरच काम करून आम्ही पूर्णपणे त्याचं जे इकॉनॉमिक्स आहे प्लांटचं, की किती कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि किती किमतीला गुळ विकला की जो आपल्याला त्याचं जे कॅपिटल आहे हे साधारण 3 ते 4 वर्षामध्ये आपलं रिकव्हर होईल, या दृष्टीनं आम्ही इकॉनॉमिक्स सगळं वर्कआउट केलं होतं. विश्वंभरना ती स्लाइड असेल तर ते शेअर करतील, पण मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. म्हणजे आता ते ज्याप्रमाणे म्हणाले त्या म्हणजे मोबाईल प्लांट जो आहे त्याची कपॅसिटी आहे 0.5 टन पर डे, म्हणजे 500 किलो दिवसाला तो बनवू शकतो. आणि हा एंड प्रॉडक्ट बरोबर, म्हणजे 5 टन आपल्याला क्रशिंग करता येतं. आणि त्याच्या पुढे जाता येणं अवघड आहे, कारण मग तो प्लांट फार मोठा होईल आणि त्याचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे आणि त्याला परमिशन रस्त्यावर मिळणं अवघड आहे. तर त्यामुळे त्याची कपॅसिटी मॅक्झिमम ठरलेली आहे. तर तो छोटा प्लांट आहे आणि त्याचा खर्च साधारण एक ते म्हणाले त्याप्रमाणे 30 ते 35 लाख येऊ शकतो. याच्यामध्ये 3 बॉयलर असेल, पॅन्स असतील, क्रशर असेल, आणखीन पावडर बनवण्यासाठी जे नवीन आम्ही जे यंत्र म्हणजे डेव्हलप केले प्रोटोटाईप ते सुद्धा असेल. तर या सगळ्या गोष्टी प्लस ट्रॉली असा हा तो खर्च आहे. तर साधारण 30 ते 35 लाखामध्ये हा प्लांट होऊ शकतो. अर्थात जागा जी आहे ती मात्र त्या कन्सिडर केलेली नाही, कारण प्लांट हा मोबाईल प्लांट आहे. आणि हा जर प्लांट आपल्याला 3 ते 4 वर्षामध्ये ही रक्कम आपल्याला परत मिळायची असेल, पेबॅक पिरियड आपण ज्याला म्हणतो, तर आपल्याला जी पावडर आपण बनवतो, मी ह्याच्यामध्ये कुठे ढेप म्हणतच नाहीये, कारण ढेप जर बनवायची असेल आणि आपल्याला मार्केट यार्डमध्ये विकायची असेल तर हा प्लांट मध्ये जाण्यात काहीच अर्थ नाही. हे कोणीच तो विचारही करू नये, कारण एवढं मोठं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे आणि मार्केट यार्डमध्ये आपल्याला 35 ते 40 रुपयाला जर गुळ विकत द्यायचा असेल तर हा प्लांट घेणं, म्हणजे मी तर सांगेन घेऊ नये म्हणून. पण तेच जर तुम्ही पावडर बनवली, आणि पावडर जर ती फक्त कोल्हापूर नाही तर बऱ्याच ठिकाणून त्याला मागणी आहे सध्या. म्हणजे आता आम्ही मागच्या महिन्यामध्ये 10 टन पावडर विकलेली आहे आणि अजूनही आम्हाला लोक म्हणतात की तुम्ही पावडर बनवून द्या. आता तो ऊस तोडणीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हाला आमच्यावर जरा बंधन येत आहेत. पण सांगायचं उद्देश असा की पावडर जर आपण विकली तर पावडरला किंमत जी एंड प्रॉडक्टची किंमत आहे ती एंड म्हणजे पॅक करून वगैरे सुद्धा आपण ते 70-80 रुपयाला जर विकू शकलो, की बाजारात सध्या 120 ते 130 रुपयाला आहे, तर साधारण 70-80 रुपयाला जरी विकू शकलो तरी प्लांटची किंमत ही 3-3.5 वर्षात ती निघेल. असा एक ढोबळ कॅल्क्युलेशन आहे. हा गुड. विश्वंभरनी ती स्लाइडच टाकली बघा. विश्वंभर तुम्ही एक्सप्लेन कराल? हॅलो हा सर, मी स्लाइड दाखवलेली आहे, एक्सप्लेन. राईट. पण काय मी सध्या मोबाईलवर आहे, ग्रुपवर पण तिकडे लॅपटॉपवर असल्यामुळे मला मोबाईलवर दिसत नाही आकडे. मग तुम्ही जर एक्सप्लेन केलं तर बरं होईल. मी सांगू का थोडं, याचं जे सेन्सिटिव्हिटी अनालिसिस आपण जे म्हणतो ते असं केलंय की आपण हे मोबाईल युनिट आणि स्टेशनरी युनिट याच्यामधला आपण जो पेबॅक पिरियड आपण जो कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी त्याच्या हे केलेल्या. समजा तुम्ही मोबाईल युनिट वापरलं आणि समजा तुम्ही 80 रुपये किलोनी विकला तर तुम्हाला साधारण पेबॅक पिरियड 8.9 इयर्स जातोय, म्हणजे तो जास्त पिरियड आहे. आणि साधारण आपलं प्रिन्सिपल असं असतं की बँकेत जे लेंडिंग रेट असतो त्याच्यापेक्षा जास्त आपला IRR आला पाहिजे, म्हणजे इंटरनल रेट ऑफ रिटर्न. तर मग समजा तर तुम्ही 85 रुपये किलोनी जर ते विकलं, गुळाची पावडर जर तुमची विकली गेली तर साधारण तुम्हाला त्याचा पेबॅक पिरियड 4.6 इयर्स मिळेल. 90 रुपीज पर किलो विकली तर 3 वर्ष. काय करता सायलेंट करता येईल का? ऑडिओ दुसरीकडून येतोय. हा, ओके. तर हे अशा प्रकारचं एक इकॉनॉमिक्स आपण दिलेलं आहे इथे.
की त्याचा इंटरनल रेट ऑफ रिटर्न साधारण 15% जास्त असला पाहिजे, कारण काय की ते बँकेचं लोन आपल्याला साधारण 15% मिळतो आणि ह्या पेबॅक पिरियड आहे याचा. आणि हे याचे मगाशी यांनी सांगितल्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट जी आहे ती 35 लाख आहे स्टेशनरी मोबाईल युनिटमध्ये, आणि स्टेशनरी प्लांट असेल तर त्याची 48 लाख रुपीज इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. आता होणार काय आहे की जर आपल्याला हे केव्हीआयसी स्फूर्ती स्कीमच्या अंडर दिलं तर आपल्याला यावर्षी अजून एक आपल्याला अनुभव मिळेल, कारण आताच जो आमचा वारणाचा प्लांट जो आहे तो नाही म्हणलं तरी प्रायोगिक तत्वावर झालेला आहे, आणि या महाविम आणि केव्हीआयसीच्या अंतर्गत समजा आपल्याला झालं तर पुढच्या वर्षी आपल्याला तो एक आणखीन एक अनुभव आपल्याला मिळणार आहे की कमर्शियल तत्वावरती चालल्यानंतर की तो जो काय आहे त्याचा जो काही फिक्स कॉस्ट होती, त्याची जी काय आहे रिकरिंग कॉस्ट होती, ऑपरेशनल कॉस्ट होती, प्रोडक्शन कॉस्ट होती, तर त्याचं साधारण गणित कसं बसलंय हा आपल्याला पुढच्या वर्षी आणखीन एक अनुभव मिळू शकेल. मस्तोळी साहेब नमस्कार. सर नमस्कार. कसं आहे सर, आपण म्हटलं ते बरोबर आहे की आता जे आहे आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे, ह्याचं जे आता कमर्शियलाइज कोण प्रोडक्शन करतं युनिटचं किंवा सप्लाय कोण करणार, तो हे आहे का, म्हणजे अप्रूव्ड, आता आपली IIT असल्यामुळे अप्रूव्ड आपण हे त्याला हे द्याल अशा पद्धतीने त्याचं काय हे आहे का, केलेलं आहे का? हा, तर आता मगाशी संजय महाजनी सरांनी सांगितलं की आम्ही एक स्टार्टअप तयार केलं, IITनीच प्रमोट केलेलं रेवोटेक म्हणून एक स्टार्टअप आहे, ज्याच्याकडे ह्याची प्लांट एस्टॅब्लिश करण्याची सॉर्ट ऑफ परमिशन घेतलेली आहे, आणि शिवाय FSSAI म्हणजे FDAचं अप्रुव्हल पण आपण घेतोय त्या प्रोडक्शन करण्यासाठी. तर ह्या दोन्ही म्हणजे प्लांट बांधून देण्याची क्षमता पण आज आम्ही उभा केली आहे स्टार्टअपच्या थ्रू. सर म्हणजे कसं आहे की आज आपण बघतो ना, एखादं कुठलंही गोष्ट शासकीय याच्यामध्ये करत असताना त्याचं कॉस्ट आणि टेंडरिंग हे त्या बाबी असतात, किंवा आता गटामार्फत कंपनीमार्फत वगैरे करणार असतील तर कॉस्ट इफेक्टिव्हनेस असतो, कोण सप्लाय करणार आहे, ती ISI काय मानांकन करण्याचा मुद्दा येतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या प्रोटोटाईप डेव्हलप करण्यामध्ये काय झालेलं आहे का? हो, मी तेच म्हटल्याप्रमाणे ही कंपनी रजिस्टर झालेली आहे, स्टार्टअपची आहे आमची, आणि FSSAIचं अप्रुव्हल आपल्याला या महिन्याच्या एंडला मिळेल. आता आम्ही अर्ज केलेला आहे की फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन फूड इंडस्ट्रीला रेग्युलेट करतं, तर ती जी बॉडी आहे आपण FDA म्हणतो त्याला, आणि सेंटर लेवलला ते FSSAI आहे. तर आपल्या स्टेट लेवलला लागतं ते. हा, तर ती फूड इंडस्ट्रीला जे लागतं तर तशा प्रकारच्या लायसन्ससाठी आपण ऍप्लिकेशन केलेलं आहे. 1 महिन्यामध्ये प्रोसेस करून आपल्याला ते हे मिळेल, लायसन्स मिळेल त्याचं. ओके ओके ओके, ठीक आहे सर, काय हरकत नाही. थँक्यू मस्तोळीजी. आणि कुणाचे काय प्रश्न असतील प्रिन्सिपल सर? आपली वेळ संपलेली आहे आता, 3:30 वाजलेले आहेत, आणि आम्हाला 2 ते 3:30च वेळ दिली होती तुम्ही, तर आपण एखादा प्रश्न असेल तर घेऊ शकू. कॉन्टॅक्ट नंबर फक्त शेअर होता, शक्य असेल तर शेअर केलं तर बरोबर. विक्रमबर तुम्ही चॅटमध्ये ते टाकताय का, तुमचा नंबर टाकताय चॅटमध्ये, किंवा मग प्रिन्सिपल सरांच्याकडे कळवा, मग ते ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुप जर त्यांचा असेल तर तिथं तो शेअर होईल. चालेल, मी चॅटबॉक्स मध्ये टाका, आणि प्रिन्सिपल सरांचं, सॉरी मी नाव विसरलो, तर प्रिन्सिपल सरांना पण तुम्ही टेक्स्ट करून द्या. हो शुअर सर. सर थांबूयात का आपण इथे, कारण मला दुसरी मीटिंग आहे. हो सर, थँक्यू. सर आपण ग्रुपमध्ये ना जर आपला प्रोजेक्ट प्रपोजल जे आहे एक शॉर्ट नोट जर तयार केली आणि जर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करतो आपला, आम्ही लोकांना त्या पद्धतीने आणि छोटा व्हिडिओ जो आता ऑनगोईंग प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने जर व्हिडिओ आणि छोटीशी तांत्रिक माहिती आणि थोडी कॉस्टिंग हे जर करता आलं तर बरं पडेल की लोकांना निर्णय घेताना किंवा त्यावरती विचार करता येईल. चालेल सर, आम्ही 1-2 पानं
फ्लायर पाठवतो तुम्हाला प्रोजेक्ट सर म्हणाले तसं पूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट आता ह्या मितीला देता येणार नाही, पण एक साधारण 2 पानाचं फ्लायर आम्ही तुम्हाला पाठवतो. हा म्हणजे जस्ट बाबा एवढ्या कॅपॅसिटीचा रोल एवढं केलं तर एवढे साधारण 5 दिवस मास्टर साहेब मागाशी म्हटले तरी पेमेंट शेड्यूल किंवा थोडक्यात अंदाजित काय असेल लोकांना कुठली टेक्नॉलॉजी एक तर इकॉनॉमिकल फिजिबल पाहिजे, सोशल ऍक्सेप्टेबल आहे आणि तिसरं काही टेक्निकल फिजिबल. ओके. दुसरं असं मला विचारत की ही आपण सिस्टम जे खाली करतो कारखान्याला काही मॉडिफिकेशन जोडून त्यामध्ये ऑटोमेशन आणता येईल का? तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये सर, आवाज एकदम क्लिअर येत नाहीये सर. एक्झिस्टिंग कारखाने जे आहेत ना, हा, त्या कारखान्या ऑलरेडी काही टप्प्यापर्यंत काम करतोय. म्हणजे तर मला काय म्हणायचं आहे, मास प्रोडक्शन आणि बाहेरचे जे क्वालिटी ह्या सगळ्याच्या अनुषंगानं नवीन हे तर करूच आपण, म्हणजे कॉटेज स्वरूपात. पण ऍक्च्युली जे कारखाने आहेत त्या कारखान्यांच्या लेवलला हे काय हे जर पुढचं मॉडेल काय अटॅच करून मोठ्या कॅपॅसिटीचं काय करता येईल का, ते आपण बराच विचार करणं आवश्यक वाटतं. हा, आता कसं की कारखान्यामध्ये बघा 5,000 टन गळीत 10,000 टन गळीत पर्यंत एवढं, तर तसं आमच्या डोळ्यासमोर नाहीये. 100% साखर नाही वापरताय, ऊस वापरायची गरज नाही. त्यातलं काही 10% 5% फार जरी एक लाईन इकडे आपल्याला हे करून म्हणजे काही ज्यूस वगैरे पुढचा टप्पा काय आपल्याला टेक्निकल आम्हाला जास्त माहित नाही, पण त्याचा काही पार्ट आपल्याला जर करता आला तर तो बऱ्यापैकी हे पण करता येईल असं मला वाटतं. चालेल, तुमचं सजेशन आम्ही घेऊ. आम्हाला ऍक्च्युली कोरे साहेबांनी सुद्धा हे सजेशन दिलं होतं की जे काही ते ऊस जे काही त्यांचं 5,000 टनाचं जर असेल एक 5% 10% ऊस देऊन जर तिथं गुळ बनवता आला तर हा विषय सुद्धा त्यांनी मांडला होता. पण त्याच्यामध्ये आम्ही त्या दृष्टीने पुढे काही म्हणजे प्रोजेक्ट नेला नाही. आम्ही एक साधारण हे डिसेंट्रलाइज जे काय आता लोक ज्या पद्धतीने एक साधारण कन्व्हेन्शनल प्लांटची कपॅसिटी असते 1 टन पर डे किंवा 10 टन ऊस गाळण्याचं जे असतं, तर त्या डायरेक्शनने आम्ही गेलेलो आहे. आणि केव्हीएमसीचं सुद्धा असं म्हणणं आहे की डिसेंट्रलाइज प्रकारचा असावा, म्हणून आम्ही आता हे केव्हीएमसी साठी प्रोजेक्ट करणार आहोत.